वाटतं की आता वनांच्या प्रकारावरती अडचण नाही. ओके, सो सदाहरित वनांमधले वृक्ष कसे लक्षात ठेवायचे रे? अंजू, जाना. अंजू म्हणजे कोण? मग जा म्हणजे, ना म्हणजे काय? नाग, चंपा. त्याच्यानंतर काप मधला का म्हणजे, प म्हणजे कसला सिडार? पांढरा. आणि फणस म्हणजे अडचण नाही आता कसल्याच प्रकारची. त्याच्यानंतर बघितली होती निम सदाहरित अरण्य, बरोबर आहे का? मग निम सदाहरित अरण्याच्या संदर्भात बघितलं होतं की निम सदाहरित पहिलं काय बघितलं होतं? आईन आणि आडनाव काय होतं त्यांचं? त्यांना 3 मुली होत्या, कुसुम, किंजल, अंजन. मुलाचं नाव सागर. नाही सागर, काही हा डोक्यात. बरोबर आहे. त्याच्यानंतर घरामध्ये काय असतात रे? हिरडा, पेडा. त्यांच्या काही शेळी आहे. काय नाव आहे तिचं? काय आवडतं तिला? शेवरी, चिसव. आठवते का निम सदाहरित? त्याच्यानंतर उप उष्णकटिबंधीय मधलं बघितलं होतं. त्याच्यामध्ये महत्वाची फळपिकं कोणतं होतं? एक आंबा आणि कापूस ठेवायचं. कळलं? तर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो आद्र पानझडीच्या संदर्भात सुद्धा लक्षात ठेवायला सांगितलं होतं. काय लक्षात ठेवायचं रे? बोला, प्रत्येकाने बोलायचं आहे. बोला. कोणतं? त्यांना काय म्हणून ओळखलं जातं? आल्लापल्ली वन म्हणून ओळखलं जातं का? कोणत्या भागात मोठ्या संख्येने दिसते तरी? पूर्व विदर्भ. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालते. त्यांना दुसऱ्या नावाने काय म्हणून ओळखलं जातं? मान्सून, मान्सून अरण्य किंवा मोसमी वने. लक्षात ठेवायचं, आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळलं? तिथं पर्जन्याचं प्रमाण किती रे? 120 ते 160. लक्षात आलं का? त्याच्यामध्ये महत्वाचे वृक्ष सांगा बरं पटपट. आईन आहे का तिथं? 3 पोरं कोणती आहे? शिरीष, अर्जुन, चंदन. मुली म्हणलं तर कोणत्या कोणत्या आहे? कुसुम, किंजल, कांचन. राहील का लक्षात? त्याच्यानंतर येरूळ येते का त्याच्यात? येते का? लेंडी येते का? सागवान येते का? धावडा येते का? आवळा येते का? हिरडा येते का? आठवते ना? हे मगप झालं पाहिजे. मग समुद्रकाठच्या वनांना काय म्हणून ओळखलं जातं रे? खाजन वने. मग यांची मुळं वर आलेली असतात का रे? बरोबर आहे का? भरती ओटीच्या भागामध्ये ही वनं दिसतील का आपल्याला? संकल्प 2023-24 मध्ये कोणता प्रकल्प राबवण्यात येते त्याच्या संदर्भातला? मिष्टी. कोणता? मिष्टी नाही, मिष्टी. काय? मिष्टी. राहील लक्षात? सुद्या ना, सुद्या. हे सगळं क्लिअर झालंय. आता याच्याबद्दल अडचण नसायला पाहिजे. चला, मंगल मंगल पावन दिन हा भारत प्यारा. अडचण नाही आता वनांच्या प्रकारावरती. आता पुढच्या महत्वाच्या गोष्टी पटापट डिस्कस करायच्यात. आता प्रश्न चुकल का मित्रांनो? जर पर्जन्य असेल आणि जर वन दिलं एका साईडला तर सगळ्यात वरती कोणती येतील? उपउष्णकटिबंधीय. दुसऱ्या क्रमांकाला सदाहरित. तिसऱ्या क्रमांकाला, चौथ्या क्रमांकाला, पाचव्या शुष्कला कोरडे म्हणू शकतो का? त्याला वृक्ष म्हणू शकतो का? लक्षात ठेवायचं, आपल्यासाठी महत्वाचं. त्याच्यानंतर प्रामुख्याने जर बघितलं तर शेवटला कोणतं राहिलं? कोणतं राहिलं? काटेरी. बरोबर आहे का? आणि सगळ्यात शेवट म्हणलं तर खाजन वने. बरोबर आहे का? मग 30 नावाचा वनस्पती किंवा वृक्ष कोणत्या वनांमध्ये येईल रे? तीवर कुठे येईल? आंबोरी, समुद्रफळ, चिपी, महारांडी. कुठे येईल? सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. असं म्हणू नको आलो. आलं पाहिजे तुला नुसतं. समजलं का बाबांनो? लक्षात ठेवायचं. आणि प्रत्येकावरती लक्ष असते बरं का बारीक माझं. तुम्ही कोणत्या कृती करत असता आणि कुणाशी कशा पद्धतीने बोलत असता त्याच्यावर लक्ष असते माझं. राहील देणार बाबा ने प्रत्येकाला क्लिअर? ओके. याचं उत्तर काय असायला पाहिजे? आंबोली आणि इगतपुरीचा जर परिसर असेल तर काय पाहिजे उत्तर? आंबोली आणि इगतपुरी असेल तर काय ठेवायचं? कोणत्या? निम सदाहरित. विसरला नाही पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जर मित्रांनो माथेरान, पाचगणी, महाबळेश्वर आलं तर कोणत्या प्रकारची वन? बघा, परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न महत्वाचा. कोणती? उपउष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य. लक्षात ठेवायचं. भीमाशंकर आलं तर काय रे? उपउष्णकटिबंधीय. गाविलगड आलं तर? आस्तंभ आलं तर? नागचंपा, पांढरा सिडार, कावशी कुठे येतात? चला, कोणता? सदाहरित. 1200 मीटर पेक्षा जास्त उंची आणि 400 सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्जन्य कोणतं पाहिजे? उपउष्णकटिबंधीय सदाहरित. ओके. आता याचं उत्तर आलं पाहिजे. चला सोडवायचं प्रत्येकाने. उष्णकटिबंधीय सदाहरित, आद्र पानझडी, वृक्ष पानझडी आणि काटेरी. लगेच वन आणि लगेच महाराष्ट्र डोळ्यासमोर आला पाहिजे. कुठं पर्जन्याचं प्रमाण कमी आहे मग तिथं काटेरी दिसणार आहे. पानझडी कुठं असायला पाहिजे? आद्र कुठं असायला पाहिजे? सदाहरित कुठं असतात रे? दक्षिण. कुठं असतात? दक्षिण कोकण. 3 ला पाहिजे. बरोबर. मग 1 ला 3 कुठं कुठं आहे? म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर 3रं 4थं असेल का? त्याच्यानंतर आद्र दिले. आद्र कुठं असेल रे? कुठं असेल? पूर्व. मग इथं 2 ला पण 4 दोन्ही ठिकाणी. मग प्रश्न येतो वृक्ष आणि काटेरीमध्ये. याच्यामध्ये सगळ्यात कमी पर्जन्य कुठं असेल रे? कोणत्या? महाराष्ट्र. मग पानझडी म्हणलं तर सातपुडा आणि अजिंठा. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर काय पाहिजे? 1 नंबर. बरोबर आहे का? नीट बघितलं तर उत्तर जुळेल का? याच्यावरती फळपिकांवरती सुद्धा प्रश्न विचारले. सोडवा बरं काय उत्तर पटकन. उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावरती आढळतं. बरोबर आहे का? पहिलं बरोबर आहे का? वनातील वृक्षांची पानं रुंद असतात आणि पळ, सिसव, खैर कुठे कशामध्ये दिसतंय? काटेरीमध्ये. बरोबर आहे का? मग काय उत्तर पाहिजे? फक्त क विधान बरोबर नाही. लक्षात ठेवा. बरोबर नाही विचारले. वरचं सोडवायचं आहे. झालंय. खालचं सोडवायचं आहे. सदाहरित वने कोणत्या प्रामुख्याने भागात रे? जिथं जास्त पर्जन्य असेल तिथं. ओके. झालंय क्लिअर? चला पटकन जायचं. आता पुढचा महत्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी. ते म्हणजे राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यावरती प्रश्न विचारले जातात आपल्याला. कशावरती? राष्ट्रीय उद्यान. महाराष्ट्रात आहे का रे राष्ट्रीय उद्यान? किती महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान आहे? किती आहे? 6. किती आहे?
6. तर आता तीच आपल्याला बघायची आहे. बघा मित्रांनो, प्रामुख्याने जर प्रशासकीय विभागांचा विचार केला तर वनांचं सर्वात जास्त प्रमाण टक्केवारीमध्ये म्हटलं तर कोणत्या विभागामध्ये असेल रे? अंदाज लावता आला पाहिजे. असा प्रश्न विचारलाय. वनांचं सर्वात जास्त प्रमाण म्हणलं तर कोणत्या? नागपूर. आयोगाने असा एक प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात प्राण्यांची आणि वनांची संख्या सर्वाधिक असेल? प्राणी कुठे जास्त असतील ते? मग तुम्ही जर नीट बघितलं तर राष्ट्रीय उद्यान असतील किंवा अभयारण्य असतील, सर्वाधिक संख्येने कुठे दिसतात आपल्याला? विदर्भात दिसतात. दिसतात का विदर्भामध्ये? बरोबर आहे का? राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात एकूण किती आहे? लक्षात ठेवायचं किती आहे? आता 6च्या संदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला डिस्कस करायचं आहे. बरोबर आहे का? प्रामुख्याने ध्यानात ठेवायचे, आपण नंतर बघू. स्थलांतरित शेती वगैरे. गुगामल, त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं चांदोली, तिसरं महत्वाचं पेंच, चौथं नवेगाव, 5वं ताडोबा आणि 6वं संजय गांधी. आता प्रामुख्याने जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला हा चार्ट माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये काय दिलंय तुम्हाला? पहिलं ताडोबा. आता आपण बेसिक अभ्यास करताना एक गोष्ट बघितली की महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? कोणतं आहे? महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणलं तर आणि पहिलं वन्यजीव अभयारण्य म्हणलं तर राधानगरी, दाजीपूर. बरोबर आहे का? इथं प्रत्येकाला बेसिक मध्ये पाठ आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो प्रश्न विचारला जातो तुम्हाला क्षेत्रफळानुसार. पहिला प्रश्न काय असतो? क्षेत्रफळानुसार. दुसरा प्रश्न असतो मित्रांनो स्थापना सुद्धा कधी कधी विचारली जाऊ शकते, अजून आला पण येऊ शकतो. आणि तिसरा महत्वाचा आहे की एका बाजूला उद्यान देतात आणि दुसऱ्या बाजूला देतात काय? त्याचा जिल्हा. आतापर्यंत सर्वाधिक जे प्रश्न आहेत ते उद्यान आणि जिल्ह्यावरती आहे. कशावरती? की एका बाजूला नॅशनल पार्क देतात आणि दुसऱ्या बाजूला काय देतात? जिल्हा. मग मित्रांनो आपल्याला इथं किमान माहिती असणं गरजेचं आहे. पहिला ताडोबा दिलाय तर कोणत्या जिल्ह्यात असेल? कोणत्या? चंद्रपूर जिल्ह्यामधला ताडोबा हा महत्वाचा मित्रांनो राष्ट्रीय उद्यान आहे. बरोबर. दुसरं महत्वाचं दिसणारं कोणतं रे? पेंच. पेंच म्हणलं तर कुठे येतंय? कुठे येतंय? नागपूर. पेंच म्हणलं तर कुठे येतंय? नागपूर. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नवेगाव म्हणलं तर कुठे येतंय रे? नवेगाव म्हणलं तर गोंदिया. नवेगाव म्हणलं तर गोंदिया. त्याच्यानंतर दिसतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. प्रामुख्याने मित्रांनो याला कृष्णगिरी नॅशनल पार्क सुद्धा म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा का जुनं नाव याचं काय? कृष्णगिरी नॅशनल पार्क म्हणून ज्या याला ओळखलं जातं ते संजय गांधी राष्ट्रीय. कारण कृष्णगिरी टाकलं तर आपल्या डोक्यात काय येणार? की कृष्णा जे आठवणार हाणार चांदोली बिंदोली. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा. दुसरं म्हणजे गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे येते? मग कुठे येते? आणि चांदोली मित्रांनो 4 जिल्ह्यामध्ये आहे. चांदोली म्हणलं तर 4 जिल्हा: सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. बरोबर आहे का? आपल्यासाठी महत्वाचं काय आहे? सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. ध्यानात राहील का? 6 कोर लक्षात राहील का शेवटला? बाकी सातारा, सांगली ध्यानात राहतं, कोल्हापूर राहतं, पण इथं रत्नागिरी की रायगड याच्यामध्ये बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. मग लक्षात कुणाला ठेवायचं आहे? रत्नागिरी. कुणाला ध्यानात ठेवायचं आहे? रत्नागिरी. ओके. आता याच्यामध्ये मित्रांनो पहिला प्रश्न क्षेत्रफळानुसार ट्रिकने व्यवस्थित लिहून घ्यायचं, तुमचं काम फिट होऊन जाणार. बरोबर आहे? व्यवस्थित लिहून घ्या, सगळ्या गोष्टी क्लिअर होईल. चालल्या दिसतंय ना प्रत्येकाला? दिसते ना? होय दिसते का? हा लिहा. गुरुचा पेन तासे कशानुसार आहे? क्षेत्रफळानुसार. काय ते पहिला म्हणल्यावर काय? कोणत्या जिल्ह्यात येतं रे? कोणता जिल्हा? अमरावती. त्याच्यानंतर चा म्हणल्यावर कोणता सांगा? अजून कोणती सांगतो तुम्हाला कसं लावायचं, कसं लावा. त्याच्यानंतर तिसरा पुढं, नंतर नवेगाव, ता दो बा आणि नंतर येतं संजय गांधी. बरोबर आहे का? काही का पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचंय? हा तुमच्या बाजूने काही पण करू शकता, तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये आणखी एक ट्रिक वापरू शकता. गच्ची पे नताशा. हा म्हणजे कसं पण तुम्ही बघा नीट बघितलं आहे का? ग च पे नताशा कसं पण होऊ शकतं. करायचं असेल तशा पद्धतीने घेऊ शकता. आले का? तुमच्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. क्लिअर? प्रत्येकाला क्लिअर का? पिंपळ, वड, उंबर, शेवगा, पेरू ही वृक्ष कोणत्या वनातील आहे? भरपूर साऱ्या वनामध्ये आहे. त्याच्यामधला वड जर बघितलं तर आईमध्ये पण दिसतो, पण जास्त संख्येने दिसतात. कुठेतरी अजून मधून दिसतात का? लक्षात ठेवायचं. पहिलं काय आहे? गुगामल. गुगामल म्हणलं कुठे येतं? आता चांदोली म्हणलं कुठं कुठे येतं रे? सांगली, सातारा, पुढं कोल्हापूर, रत्नागिरी. पेंच म्हणलं तर नागपूर. नवेगाव म्हणलं तर ताडोबा आणि संजय गांधी म्हणलं तर रे मुंबई उपनगर आणि ठाणे बोरिवली भागामध्ये येते. लिहिलं का? प्रत्येकाने लिहिलं का? परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. हे कशानुसार दिसतंय आपल्याला? क्षेत्रफळानुसार. लक्षात ठेवायचं, क्षेत्रफळानुसार म्हणलं तर पहिला क्रम तुम्हाला आला पाहिजे. डन का? त्या पटपटल्या म्हणजे मला तुम्हाला परत स्थापनेनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो. स्थापनेवरती पण प्रश्न विचारला जातो. बरं का? गुरुचा पेन तास कशानुसार आहे? क्षेत्रफळानुसार. लक्षात ठेवा, तुमच्या बाजूने क्लिअर करायचं. गुरुचा पेन तास हिस्ट्री ओके ना? आता चिपी नताशा लक्षात ठेवायचं असतं. आपण ज्याला पण जर वाटत असेल तरी करा. जमलं तर त्याच्या खाली एरिया पण लिहून टाका लगेच. त्याच्या खालीच लिहायचं. असं एरो करायचं, माझी जागा नाही म्हणून सांगतो. तुमच्या त्या एरो टाकून लिहून काढा. लिहा. सगळ्यात जास्त कुठं दिसतंय? कुठं दिसतंय? 361.670 चौरस किलोमीटर. कुठं दिसतंय? गुगामल. एक नंबरला कोण येईल मग? गुगामल. दुसरा येते मित्रांनो प्रामुख्याने चांदोली 317.67 लिहा. त्याच्यानंतर प्रामुख्याने जर बघितलं तर पेंच येते 257.98. त्याच्यानंतर प्रामुख्याने 133 वाला कोण आहे रे? नवेगाव. आणि प्रामुख्याने ताडोबा म्हणलं तर 115 आणि संजय गांधी म्हणलं तर 103. ग्रुपला लिंक नाही टाकली का? नाही मला वाटतं.
प्रत्येकाला आलं पाहिजे. पटापट पटापट बघा. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय झालं का? ताडोबा, पेंच, नवेगाव, संजय गांधी, उगामल आणि चांदोली. डन दिलं. चला पुढची ट्रिक लिहा आता स्थापनेनुसार. देऊ ना ट्रिक? स्थापनेनुसार लिहायचंय. काय लिहिले तुमचं शेजारी काय नाव त्याचं? संजय नाही संजय. काय म्हणता तुम्ही? टाइमपास नको संजय. आणि मग काय मारेल? गुच्चा मारेल. नाही तर काय मारेल? गुच्चा मारेल. आता बघा बरं दिसते का? ती म्हणलं काय असेल रे? काय असेल? सगळ्यात मोठं कोण याच्यात? कोण आहे? त्याच्यानंतर मोठं नाही स्थापनेचं पहिलं. त्याच्यानंतर न म्हणलं कोण असेल? नवेगाव. नंतर कोण असेल रे? संजय गांधी. आणि नंतर कोण असेल? बुगामल. आणि शेवटला म्हणलं कोणतं असेल सगळ्यात? चांदोली. पाहिजे का लक्षात? तसंही नसेल करायचं तर असंही करू शकता. ताई, पेन, तंबूचा. हा तुम्हाला जी स्विच वाटेल ऑलरेडी तुम्ही पेन वाली बघितली असते ना. आपण तसं पण येते. पाहिजे लक्षात? टाइमपास नको संजय. काय मारेल? गुच्चा मारेल. मग टाइमपास मध्ये ती म्हणलं की लक्षात ठेवा. ती म्हणलं तर ताडोबा, पी म्हणलं तर पेंच, नको म्हणलं तर नवेगाव, संजय म्हणलं तर संजय गांधी. विसरायचं. ताडोबा कधी रे? साल 1955. पेंच म्हणलं तर 1975. नवेगाव 1975. संजय गांधी 1983. उगामल 1900 किती होतं? 87. आणि चांदोली 2004. झालं का? झालं का प्रत्येकाला? गुरुचा पेन तास सगळ्यात मोठं म्हणलं कोणतं मग होतं? उगामल 2 नंबर. 2 नंबर आहे. 3 नंबर 4 6 7 8 का 6 ना. झालं का? आपण स्थापनेनुसार आणि क्षेत्रफळानुसार प्रत्येकाचं पाठ झालं का? प्रत्येकाला डन ऑनलाईन वाले डन का? तुमच्या बाजूने या सगळ्या गोष्टींवरती काम करायचं आहे. कळलं सगळ्यांना? परीक्षेला याच्यावरती थेटपणे प्रश्न विचारले जात आहेत. आणि जर प्रश्न विचारले जात असतील तर आपल्या बाजूने या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. ओके का? दोन्ही पण गोष्टी क्लिअर का? गुरुचा पेन तास प्रत्येकाला पहिल्यांदा क्लिअर का? क्षेत्रफळानुसार म्हणलं तर. आणि क्षेत्रफळानंतर प्रामुख्याने म्हणलं तर काय लक्षात ठेवायचं? स्थापनेनुसार. कधी अजूनपर्यंत स्थापनेनुसार प्रश्न नाही आला कधीच, पण क्षेत्रफळानुसार आलेला आहे. कळतंय? स्थापनेनुसार आले का प्रश्न? नाही आला. पण मित्रांनो कसा आलेला आहे प्रश्न? क्षेत्रफळानुसार प्रश्न आलेला आहे. बाकी जिल्हा आणि जोड्या लावा याच्यावरती बऱ्याच वेळा आहे. बरोबर आहे का? आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात ठेवायचं. कळलं का बाबांनो? तुमच्या बाजूने क्लिअर करा. पेपरला प्रश्न विचारला तर चुकायचं नाही. ओके डन का? अरे बाबांनो क्लिअर का सगळ्यांना? डन. गुरुचा पेन तास म्हणल्यानंतर गुरुमध्ये काय मित्रांनो? पहिलं जिल्हा. कोणता जिल्हा आहे? चांदोली म्हणलं तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलंय? सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. पेंच म्हणलं तर नवेगाव, उगामल, ताडोबा. प्रश्न चुकतील का? जर प्रश्न जोड्या लावायला आला तर चुकायचं अजिबात कारण नाही. ताडोबा म्हणलं तर पुढे मग चंद्रपूर, उगामल म्हणलं तर अमरावती, नवेगाव म्हणलं तर कोणतं? गोंदिया, उगामल म्हणल्यावर परत पेंच म्हणल्यावर संजय गांधी म्हटलं तर मुंबई, पुणे आणि प्रत्येकाला आलं पाहिजे. आणि चांगली म्हणलं 4 कोणते? सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी. प्रत्येकाला स्थापनेनुसार जर काय लक्षात ठेवायचं? टाइमपास नको संजय म्हणायचं गुच्चा मारेल. हा सध्या राजकीय परिस्थितीवरती भाषा करू शकता ना. टाइमपास नको संजय गुच्चा मारेल. ती म्हणलं काय मग? पी म्हणल्यावर नको म्हणजे ना म्हणजे संजय म्हणलं तर आणि गुच्चा म्हणल्यावर सा म्हणलं की दंड प्रत्येकाला स्थापनेनुसार क्लिअर. महाराष्ट्रात पहिलं स्थापनेनुसार राष्ट्रीय उद्यान म्हणलं तर कोणतं रे? सांगा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. समजा क्षेत्रफळानुसार पण क्लिअर, स्थापनेनुसार पण क्लिअर का? ओके का बाबा? या दोन्ही 3 गोष्टी 4 जाताना फक्त परीक्षेला काय करून जायचं? पेपरच्या दृष्टीने काय महत्त्वाचं फक्त राष्ट्रीय उद्यान, जिल्हा क्षेत्रफळ आणि काय स्थापना. परीक्षेला अख्खं वेगळं वाचत असायची गरज आहे का? आहे का? राहिलं का लिहायचं? लिहा स्थापनेनुसार. हा प्रत्येकाला क्लिअर. क्षेत्रफळानुसार हा नवेगाव, त्याच्यानंतर चांदोली, हा क्रमाने. येस वा. तुम्ही सांगताय स्थापनेनुसार क्रमाने सांग. फक्त ट्रिक सांगितलेली चालते, क्रमाने नाही सांगितलं चाललंय. विसरायचं नाही. हा टी म्हणजे काय? टी नको मधला ना. पहिला चांदोली पे. हा बोला. हा 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 टी म्हणजे काय? टी म्हणजे त्याच्यानंतर नको जिल्ह्यात येते. किती? 4 जिल्हे. कोणते? चांदोलीतले. रत्नागिरी नॅशनल पार्क कोणाला म्हणतात? कोणत्या? संजय गांधी. राहील का लक्षात बाबा प्रत्येकाच्या? परीक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय उद्यान आपल्याला पेपरला विचारले जातात. हे तुम्हाला क्षेत्रफळानुसार उगामल म्हणलं तर कोणता? ताडोबा. संजय गांधीवाले 2. मुंबई उपनगर आणि ठाणे. उगामल आलं तर पेंच म्हणलं तर नवेगाव. कसा प्रश्न गेल्यानंतर सगळे प्रश्न सोडून काढायचे. एक प्रश्न तुला नाही पाहिजे. मग प्रश्न साधा विचारलाय. महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे? काय यायला पाहिजे उत्तर? नवेगाव म्हणलं तर गोंदिया. राहिलं ना. त्याच्यानंतर खालचा प्रश्न तो म्हणतो की पेंच म्हणलं पुढे यायला पाहिजे. कोणते? व्याघ्र राखीव क्षेत्र आहे. कोणत्या 2 राज्यांमध्ये येतं? महाराष्ट्र, मध्य प्रदेश. त्याच्यानंतर तो म्हणते संजय गांधी, तानसा, फणसार आणि टिपेश्वर. त्यातला संजय गांधी पुढे येतो रे. पुढे येते कोणतं दिसतंय? ठाणे दिसतंय का मुंबई दिसतंय? इथं काय महत्वाचं तुमच्यासाठी? मग तानसा काय असेल? फणसार काय असेल? टिपेश्वर. बरोबर आहे. हा सोडवायचा प्रत्येकाने. ताडोबा म्हणलं पुढे येते आपलं. पुढे येते ताडोबा. म्हणलं तर चंद्रपूर. पेंच म्हणलं तर नवेगाव. उगामल म्हणलं की अजून सांगतो बऱ्याच जणांना नवेगाव म्हणलं की मग ते भंडारा गोंदियाच्या कन्फ्युज होतात. गोंदियाचा नवीन पिक्चर लक्षात राहील. कोणत्या माहिती ना? गोविंदा. हा गोविंदा माहिती ना? गोविंदा यु नो गोविंदा. डान्स खतरनाक. हा कोणता? बेलपुरी खाड्या. हा कोणतं गाणं ते? डिस्को मॅच आहे. राहिलं ना. ताडोबा म्हणल्यावर प्रत्येकाला क्लिअर का? चुकल का? चुकलं नाही पाहिजे. चला पुढचं महत्वाचं वन्यजीव अभयारण्य तुम्हाला परीक्षा प्रत्येक महत्वाचं. याच्यामध्ये पहिला काय प्रशस्ती बघायचं कोणता आहे? पुण्यामध्ये भीमाशंकर नावाचं अभयारण्य आहे. काय वन्यजीव अभयारण्य काय प्रसिद्ध आहे? भीमाशंकरचं काय प्रसिद्ध आहे? भीमाशंकरचं लेकरू ज्याला म्हणतात शेकरू. महाराष्ट्राचा राज्य पक्षी. मग
राज्य प्राणी लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. वेगवेगळ्या गोष्टी बरोबर. राज्यगीत कोणते महाराष्ट्राचं? जय जय किती कडवी त्यातली? किती मिनिटात गायचं ते सांगा. किती मिनिटात गायचं माहित पाहिजे ना आपलं. किती कालावधी त्याचा गाण्याचा? कोण सांगताय? ऑनलाईन वाले सांगताय. जय जय महाराष्ट्र माझा सांगा. 2 कडवी आहे. कुणी लिहिलंय हे गाणं? कुणी लिहिलंय? राजा निळकंठ बडे लिखित. बरोबर आहे का? संगीतबद्ध कुणी केलेला? स्वरबद्ध गायलंय शाहीर साबळेंनी. स्वरबद्ध कुणी केले सांगता येईल का? संगीतबद्ध शोधून सांगा मला. श्रीनिवास खळे. लक्षात ठेवा. काही अभ्यास करताय का नाही कळत नाही. कुणी लिहिलंय? राजा बडे. ध्यानात ठेवा. कुणी स्वरबद्ध केले त्याला संगीतबद्ध? श्रीनिवास खळे. आणि गायलंय कुणी? शाहीर साबळे. माहिती ना शाहीर पिक्चर आला होता. ध्यानात ठेवा. भीमाशंकर कुठे येते मग? पुणे आणि काही भाग त्याचा कुठे येतो? ठाणे जिल्ह्यामध्ये. मयुरेश्वर सुपे कशासाठी प्रसिद्ध आहे? अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे. यु नो मोर. ते काय मोर वरडायला लागले? पिसारा फुलवा पिसारा फुलवा. कसे म्हणजे गुणधर्म जात नाही मोरांचा? नाचून दाखव नाचून दाखव. पिसारा फुलव नाचून दाखव. पाऊस ना म्हण ना. कापूस पिंजून ठेवला जसा वगैरे गायचं गाणे आणि पिसारा बोलवायचं. कसं नाचीन मग मोर डान्स? कळलं का? एवढा करारीपणा अभ्यासात पण ठेवायचा. इतर ठिकाणी कसा क्या क्या करायला लागले ना. मोरकी कुत्रा समजे ना. त्याच्यामुळं कसं आहे अभ्यासात पण तेवढा करारीपणा ठेवायचा. ओके. मयुरेश्वर सुपे कोण कशासाठी प्रसिद्ध आहे मग मित्रांनो? मोरांसाठी प्रसिद्ध आहे. लक्षात राहील. त्याच्यानंतर प्रामुख्याने राधानगरी दाजीपूर कुणासाठी प्रसिद्ध आहे? अभयारण्य गौरियाडा कुणासाठी प्रसिद्ध आहे? कोल्हापूरवाल्यांना विचारा किती काय म्हणतात. काय म्हणतात? गौरियाडाच म्हणतात ना. कशासारखा दिसतो रे? आता हसण्यासारखं काय त्या? कशासारखा दिसतो? म्हशीसारखा दिसतो ना. हे बघ कळलं? जेवढ्या वेळेस ठीक आहे. लय शानपणा करायचं नाही. कळलं नाही? इथून सगळे बाहेर जायचं डायरेक्ट. कळलं का? लागला वरडायला शान असल्यासारखा. समजलं का? जरा थोडंसं बाळगायचं. आपण शहाणे आहोत ना. शहाणी आईची शहाणी लेकरं वगैरे. प्रत्येक आईसाठी बाळ शानच असतं ना तुमचं. किती इथे येडेवाणी केलं तरी, किती मोरपणा दाखवला तरी जरा थोडंसं बाळगायचं. कळलं? लय शानपणा करायचं नाही तर सगळे बाहेर काढी तिथली. कळलं का? मग ते बाकीच्यांमुळे मग डायरेक्ट सरांची घेऊन या नाही तर घरच्यांना घेऊन तरच एंट्री. समजलं का? दिसतंय आम्हाला ना कोण येते. बघायचं का गंमत मग आज? बघायचं का? सांगू त्यांचं त्यांना कळलं मग काय असतं. मागच्या वर्षीच्या विचारा त्यांना काय झालं होतं मागच्या वेळेस. कळलं? राधानगरी म्हणलं तर कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो? गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. ओके. सो गव्यांसाठी प्रसिद्ध असलेलं कोणतं अभयारण्य? सो राधानगरी डॅम बघितला होता आपण. कोणत्या नदीवरती होता रे? कोणत्या जलाशयाचं नाव कोणतं होतं? कोणतं? आणि मग मित्रांनो तीच नदी पुढे जाऊन कुणाला मिळत होती? पंचगंगेला. सगळ्या नद्यांचा मिळून संगम काय होता? पंचगंगा. कोणत्या कोणत्या 5 होत्या त्या? भोगावती, तुळशी, कासारी, कुंभी आणि सरस्वती कसली होती? गुप्त. मग पंचगंगेच्या घाटावरती कोणतं होतं रे? कोणतं होतं? कोणतं? कोल्हापूर. लक्षात ठेवायचं. आणि मग पंचगंगा नदी कुणाला जाऊन मिळत होती? कृष्णेला. कोणत्या ठिकाणी मिळत होती रे? पुढं पुढं. ओके डेन. ओके. त्याच्यानंतर कोयना अभयारण्य म्हणलं तर मित्रांनो पुढे यायला पाहिजे. सागरेश्वर म्हणलं तर हे मानव निर्मित आहे. सागरेश्वर म्हणलं तर पुढे येतं सांगली. त्याच्यानंतर येतं तामिनी. तामिनी म्हणलं तर पुढे यायला पाहिजे पुणे. आणि मायनी पक्षी अभयारण्य म्हणलं तर सांगा. मायनी म्हणलं तर सातारा. परीक्षेच्या दृष्टीने मायनी पक्षी अभयारण्य म्हणलं तर सातारा. सो पुणे प्रशासकीय विभागाच्या संदर्भात आतापर्यंत सर्वाधिक संख्येने विचारलेला आहे सागरेश्वर. बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो मायनीवरती सुद्धा 2-3 वेळा जोड्या लावला प्रश्न विचारला. सागरेश्वर आलं तर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? काय लक्षात ठेवायचंय? सांगली. त्याच्यानंतर जर मायनी आलं पक्षी अभयारण्य तर पुढं कोयना आलं तर सातारा. त्याच्यानंतर जर प्रश्न विचारला भीमाशंकर तर पुढे यायला पाहिजे. मयुरेश्वर आलं तर कुठं? पुणे. प्रत्येकाला क्लिअर. जिल्हा जोड्या लावायला वगैरे विचारतात. आणि राधानगरी दाजीपूर म्हणलं तर कशाला? कोल्हापूर. त्याला पुढे महत्वाचा मित्रांनो अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये म्हटलं तर पहिल्यांदा मेळघाट. कोणता आहे? मेळघाट. त्याच्यानंतर प्रामुख्याने काय? ढाकणा कोलकाज वान. काय? वान. मग मेळघाट ढाकणा कोलकाज वान म्हणलं तर पुढे यायला पाहिजे अमरावती. परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. अमरावतीमध्ये कोणते कोणते महत्वाचे? मेळघाट, ढाकणा कोलकाज आणि वान. बाकी राष्ट्रीय उद्यान म्हणलं तर कोणते रे? कोणते? गुगामल. कधी कधी प्लेन फॅक्च्युअल मध्ये गुगामल हे वन्यजीव अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे. विजान बरोबर आहे का चुके? का चुकले? काय? राष्ट्रीय उद्यान आहे. जसा रिसेंटली 2020 साली प्रश्न विचारला होता तसा अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानावरती काय केला जातो? प्रश्न विचारला जातो. लक्षात आलं पाहिजे. ओके प्रत्येकाला. त्याच्यानंतर मित्रांनो ज्ञानगंगा, आंबा बरवा आणि लोणार म्हणलं तर कुठे यायला पाहिजे रे? बुलढाणा. ज्ञानगंगा म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? बुलढाणा. आंबा बरवा म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? बुलढाणा. आणि लोणार म्हणलं तर मग उल्कापातामुळे निर्माण झालेलं लोणार सरोवर आहे का? आहे का? कसल्या पाण्याचं सरोवर आहे ते? खाऱ्या की गोड्या? खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. लक्षात ठेवायचं लोणार. ओके. त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्वाचं मित्रांनो नरनाळा हे पक्षी अभयारण्य आहे. नरनाळा म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? अकोला. त्याच्यानंतर करंजा सोला आहे का रे? तर तो ते सुद्धा अकोल्यामध्ये येतं. त्याचबरोबर आणखी कोणत्या जिल्ह्यात येतं? वाशिम. वाशिम पण देण्यात ठेवा. त्याच्यानंतर टिपेश्वर ऐकलंय का? आयोगाचा सगळ्यात आवडता अभयारण्य जर कोणता असेल तर टिपेश्वर आहे. कितीतरी प्रश्नांमध्ये जोड्या लावामध्ये टिपेश्वर आहे. पण टिपेश्वर म्हणलं तर कुठे यायला पाहिजे रे? पुढं
यवतमाळ. लक्षात राहील का? इशापूर म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? यवतमाळ. आणि पैनगंगा म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? यवतमाळ. कोणते कोणते लक्षात ठेवायचे? टिपेश्वर, इशापूर, पैनगंगा. काय काय लक्षात ठेवायचं? टिपेश्वर, इसापूर, पैनगंगा. बघा मी प्रत्येकाला विचारलं. भीमाशंकर म्हणलं तर पुणे आणि मोरगाव मयुरेश्वर म्हणलं तर कुठं? राधानगरी दाजीपूर म्हणलं तर, मायनी म्हणलं तर, सागरेश्वर म्हणलं तर, कोयना म्हणलं तर, तामिनी म्हणलं तर. प्रत्येकाला क्लिअर? त्याच्यानंतर ढाकणा कोलकात म्हणलं तर मेळघाट, वान, उगामल. प्रत्येकाला क्लिअर? यवतमाळ मध्ये म्हणलं तर टिपेश्वर बरोबर आहे का? इशापूर, पैनगंगा. प्रत्येकाला क्लिअर? त्याच्यानंतर महत्वाचे काटेपूर्णा. काटेपूर्णा म्हणलं तर कुठे मित्रांनो? वाशिम. राहिलं ना? नरनाळा पक्षी अभयारण्य म्हणलं तर कुठे? तुम्हाला पेपरला याच्यावरती एक प्रश्न विचारला तो. नरनाळा म्हणलं तर कुठं? बघा परीक्षेला कधी कधी जोड्या लावायला एक पहिला आहे अर्नाळा नावाचा किल्ला ऐकलाय? कुठे येतं रे अर्नाळा? कुठे येतं? पालघर. त्याच्यानंतर नरनाळा जर आला तर कुठे येईल? नरनाळा आला तर अकोला. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तसं चपराळा पण आहे. चपराळा म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? गड चिरोळी. त्याच्यानंतर गवताळा सुद्धा आहे अभयारण्य. गवताळा म्हणलं तर छत्रपती संभाजीनगर. परीक्षेच्या दृष्टीने राहील का ध्यानात? त्याचबरोबर जळगाव मध्ये सुद्धा आहे बरं का. आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये आहे का नाही, पण लक्षात ठेवायचं. अर्नाळा, नरनाळा, चपराळा, गवताळा. त्याच्यानंतर येतो कर्नाळा नावाचं पक्षी अभयारण्य. कुठे येते कर्नाळा पक्षी? रायगड. बरोबर राहील का ध्यानात? अर्नाळा, नरनाळा, चपराळा, गवताळा, कर्नाळा. कर्नाळा म्हणलं तर कुठं? अर्नाळा म्हणलं तर कुठं? कर्नाळा, नरनाळा, गवताळा आणि चपराळा, गड चिरोली. राहील ना प्रत्येकाच्या? तुमच्या बाजूने क्लिअर करायचं आलं पाहिजे. ओके डन का? लिहिलं का? पटकन लिहा ना मग. जमलं पाहिजे. लिहा पटपट पटपट पटपट. जोड्या लावायला प्रश्न विचारले जातात, बाकी काय नाही लक्षात ठेवायचं. राहील ना? त्याच्यानंतर पुढचा प्रशासकीय विभाग आहे मित्रांनो नागपूर प्रशासकीय विभाग. नागपूरमध्ये बोर म्हणलं तर रे बोर लक्षात ठेवायचं. नवं बोर म्हणलं तर कुठं लक्षात ठेवायचं? वर्धा आणि नागपूर. पण आपल्यासाठी महत्वाचं बोर हे सगळ्यात छोटं होतं. बरोबर आहे का? वर्ध्यामध्ये येतं. कुठे येतं? वर्धा. त्याच्यानंतर अंधारी. अंधारी म्हणलं कुठे यायला पाहिजे रे? कोणतं? त्याच्यानंतर चपराळा. पुढं चपराळा म्हणलं तर भामरागड. म्हणलं तर कोपेला कोलामार्ग. म्हणलं तर रान मशीनसाठीचं कोपेला कोलामार्ग. म्हणलं तर गड चिरोली. लक्षात ठेवायचं. चपराळा म्हणलं तर कुठं? गड चिरोली. पाठीमागचं राहिले का लिहायचं ऑनलाईन वाले? लिहा पटपट लिहा. वर्डामध्ये एनर्जी वाया घालवण्यापेक्षा इथं लिहिलं तर बरं राहील. हा करा. पण अतुल सरांनी काय केलं मग आपण राहील ना? कर्नाळा, गवताळा, चपराळा. हा गवताळा म्हणलं तर लक्षात ठेवायचं कोणते दोन जिल्हे? छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव. राहिले ना? ओके झालं का रे? काल काढून दिले ना? सुट्टी नाही बा. मी पण तसंच करतोय कायम. पुढचा महत्व मार्ग रान मशीनसाठी प्रसिद्ध तिथं लिहा. आपल्यासाठी महत्व. त्याच्यानंतर मानसिंगदेव म्हणलं कुठे येतं रे? पुढे येतंय नागपूर. त्याच्यानंतर उमरेड कराडला जर म्हटलं तर ते सुद्धा मित्रांनो भंडारा आणि नागपूरमध्ये येतं. नागझिरा म्हणलं तर हे कुणासाठी प्रसिद्ध आहे? नागझिरा म्हणलं तर नाग म्हणजे कोणता प्राणी? नाग नाही, हत्तीला नाग म्हणतात. काय म्हणतात? हत्ती. हत्ती म्हणजे काय? नाग. नाही तर तुमच्या बाजूने नाग म्हणलं की फणा काढला ते आकृती डोळ्यासमोर उभी राहते करत असणार आहे. मांजराचं पण आवाज करतात ते. कळलं? हा कळलं का? झालं का? दिलं? चपराळा म्हणलं तर पुढे मग गड चिरोली. कोपेला कोलामार्ग म्हणलं तर बघा कोपेला कोलामार्ग जोड्या लावायला आलेला आहे. आणि ढाकणा कोलकात म्हणलं तर वान. म्हणलं तर आंबा बरवा, ज्ञानगंगा, कर्नाळा पक्षी अभयारण्य ते लक्षात ठेवायचं. मायनी, सागरेश्वर, पुढं सांगली, भीमाशंकर, पुणे आणि ठाणे. डन? प्रत्येकाला क्लिअर? चला पुढं. कोकणामध्ये कर्नाळा पक्षी अभयारण्य म्हणलं तर कुठं रे? रायगड. फणसाड. बऱ्याच वेळा पेपरला आलेला फणसाड आयोगाचा आवडता आहे. मग फणसाड म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? रायगड. तानसा म्हणलं तर ठाणे. तुंगारेश्वर बऱ्याच वेळा जोड्या लावायला आलाय आणि एकदा दोनदा तर याच्यामुळे हॅश पण झाले. कारण का कोण सांगते रे? कारण तुंगारेश्वरला कुठे दिलं जायचं? ठाणे. जुन्या सिलेबस मध्ये जुन्या म्हणजे त्याच्या अगोदर जी निर्मिती झाली पालघरच्या अगोदर ठाणे असायचं ना, त्याच्यामुळे तुंगारेश्वर म्हणलं तर कुठं लक्षात ठेवायचं? पालघर. विसरायचं नाही. त्याच्यानंतर मालवण राष्ट्रीय सागरी उद्यान म्हणलं तर ध्यानात ठेवायचं महाराष्ट्रातलं एकमेव कसलं आहे सागरी उद्यान जर आलं तर कोणतं ध्यानात ठेवायचं? मालवण. परीक्षेच्या दृष्टीने ध्यानात ठेवायचं. कोणतं? मालवण. महाराष्ट्रातलं पहिलं म्हणलं तर कोणतं मित्रांनो? पीडीएफ देणार आहे का सर? याची पीडीएफ कंप्लीट झाल्यानंतर देईल. मी ऍडिशनल बऱ्याचशा गोष्टी देतो. ऑलरेडी मी नोट्स दिलेली असली तर मी ऍडिशनल बऱ्याचशा गोष्टी देतो. टेन्शन घ्यायचं नाही. नदीची नोट्स तुम्हाला मिळेल नाही ना अजून? नाही ना? आज मिळेल. ऍक्च्युअली त्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांची आजची एक्सपायर आहे ना, त्याच्यामुळे ते जमलं नाही त्यांना. कळलं? आणि अर्नाळा म्हणलं तर कुठे यायला पाहिजे रे? कुठे यायला पाहिजे? पालघर. काही राहिलं ना? तसं पण तुमच्या नोट्स मध्ये असेलच. पेज नंबर किती आहे? 32 नंबरच्या पेजवरती हे ऑलरेडी आहे तसं पण. ओके टेन्शन घेऊ नका, तो वाचू शकता. राहिलं ना? मालवण म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? सिंधुदुर्ग. कुठे यायला पाहिजे? चपराळा म्हणलं तर गवताळा. म्हणलं तर अर्नाळा. म्हणलं तर तुंगारेश्वर. म्हणलं तर पुढं मी प्रत्येकाला विचारणार आहे. कर्नाळा म्हणलं तर रायगड. फणसाड म्हणलं तर पुढं रायगड. बरोबर आहे. संजय गांधी म्हणलं तर मुंबई उपनगर आणि
त्याच्यानंतर नाशिकमध्ये जर बघितलं मित्रांनो तर नांदूर मधमेश्वर नावाचं पक्षी अभयारण्य आहे, बरोबर आहे का? याला महाराष्ट्राचं काय म्हणतात रे? तो महाराष्ट्राचं भरतपूर ज्याला ओळखलं जातं पक्षी तज्ञ सलीम अलींनी म्हटलं ते गोदावरी आणि कोणत्या नदीच्या काठावरती रे? झालं की आपलं गोदावरी आणि कादवा नदीच्या काठावरती आहे, बरोबर आहे का? मग वणी डोंगरातून उगम पावणारी नदी कोणती? कादवा की दारणा? कादवा. दारणा कुठून उगम पावते? कुलम डोंगर, आठवते याला. आणि अजिंठा म्हणलं तर कोणती होती रे? शिवना. विसरायचं नाही. माळढोक पक्षी अभयारण्य कुठे येतं रे? माळढोक अहमदनगर. आणि त्याच्यानंतर रेहेपुरी नावाचं अभयारण्य आहे जे कोणासाठी प्रसिद्ध आहे? काळवीट. कुठे येतं ते? त्याच्यानंतर अनेर आहे. अनेर. अनेर कुठे यायला पाहिजे? अनेर म्हणलं तर नंदुरबार. अनेर म्हणलं तर लक्षात ठेवायचं कुठे यायला पाहिजे? नंदुरबार. आता बऱ्याच वेळा कधी कधी इथं काय असतं? धुळे. पण ते कशामुळे असतं? अनेर त्यामुळे. त्याच्यामुळे हे सुद्धा करेक्ट. कधी कधी आयोगाने याच्या आधी नंदुरबार पण विचारलंय. दुसरं काय लक्षात ठेवायचं? धुळे. पाल यावल म्हणलं तर कुठे येतं रे? जळगाव. बरोबर आहे का? भोरगड म्हणलं कुठे यायला पाहिजे? नाशिक. हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा 2-3 वेळा जोड्या लावामध्ये होतं. भोरगड संवर्धन राखीव म्हणलं तर कुठे येतं? नाशिक. याच्यामध्ये ऍड करायचं नान्नज. नान्नज कुठे येतं रे? सोलापूर. बरोबर आहे का? नान्नज लक्षात ठेवायचं. ते पुणे प्रशासकीय विभागामध्ये टाका. नान्नज म्हणलं तर सोलापूर. वन लाईनरला कधी कधी येऊ शकतं ते सुद्धा. नान्नज. जमल का? अभयारण्य डोळ्यासमोर येतील का? जे दिले ते अतिशय परफेक्ट करून ठेवायचे. तुमचा कधीच प्रश्न चुकणार नाही, कारण याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. भरपूर वेळा. म्हणजे तुम्ही एवढे प्रश्न विचारले ते सांगाय नको. झालं का? हो गया क्या? हा सांगतोय. गुगामल कुठे येतं? 3 मला अभयारण्य सांग. अमरावती, मुलगाज, मेळघाट. राहिलं का लक्षात? वाट. कोपेला कोलमार कुठे रे? चपराला कुठे? भामरागड कुठे? कुठे राहील लक्षात? तुंगारेश्वर, कंसाड, सागरेश्वर, मायनी, नांदूर मधमेश्वर, अंबा बरवा, पुढं ज्ञानगंगा, पुढं बुलढाणा. लक्षात राहील का? बोर म्हणलं तर, वाण म्हणलं तर, पाल यावल, कर्नाळा, संजय गांधी, मुंबई, राधानगरी, पुढं अनेर, धुळे, नंदुरबार. बरोबर आहे? लक्षात राहायला पाहिजे. त्याच्यानंतर अंधारी, नवेगाव, नागझिरा, पुढं पेंच म्हणलं तर उमरेड, कराडला, पुढं ठाणे, नागपूर. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मानसिंग देव, करंजा, सोहल, अकोलावाशी. बरोबर आहे का? काटेपूर्णा. लक्षात येते का बाबांनो? तुमच्या बाजूने या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. कळलं? महाराष्ट्राचं भरतपूर कोणाला म्हणतात? नांदूर मधमेश्वर. महाराष्ट्राचं भरतपूर म्हणलं तर नांदूर मधमेश्वर. महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणलं तर? भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान सांगतील का? जिम कार्बेट. लक्षात असू द्या. कळलं? आपण बोलणार आहे त्याच्यावरती पण. किमान प्रत्येकाला कळलं बाबांनो? आणि शेवटचं महत्वाचं आहे मित्रांनो, औरंगाबाद विभागातलं जायकवाडी पक्षी अभयारण्य म्हणलं तर रे औरंगाबाद. जलाशयाचं नाव काय आहे? काय आहे? नाथ सागर. आणि तिथं कोणतं उद्यान डेव्हलप केलंय? संत ज्ञानेश्वर सागर. लक्षात ठेवायचं. म्हैसूर वृंदावनच्या धर्तीवरती संत ज्ञानेश्वर सागर कुठे येतं? जायकवाडी. त्याच्यानंतर नायगावचं मयूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे रे? मोरांसाठी प्रसिद्ध आहे. बरोबर आहे का? पिसारा फुललेला मोर. त्याच्यानंतर एडशी रामलिंग घाट म्हणलं तर मित्रांनो लक्षात ठेवायचं. कुठे येतं? उस्मानाबाद. बरोबर आहे का? धाराशिव मध्ये येणारं महत्वाचं कोणतं आहे? एडशी रामलिंग घाट. कोणतं? एडशी रामलिंग घाट. परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर गवताळा आउटरम घाट जर आलं तर गवताळा कुठे येतं मित्रांनो? औरंगाबाद आणि जळगाव. तर किनवट नावाचं अभयारण्य येतं मित्रांनो कुठं? तर नांदेड मध्ये येतं. किनवट म्हणलं तर कुठं महत्वाचं आहे? नांदेड. किनवट म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? नांदेड. ओके. आता इथं कसलंही विचारू द्या, पुण्यालाही विचारू द्या, सांगता आलं पाहिजे. विचारू का मी प्रत्येकाला? विचारू अंबा बरवा. असं नाही. कुठं? बुलढाणा. वाण म्हणलं तर गुगामल. तुम्ही अमरावती आहे. नवेगाव, पुढं चांदोली. कुठं? 4 ठिकाणी रे. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी. बरोबर आहे. चपराळा मॅडम कुठे येते? गड. गावतळा कुठे येतं दाद्या? औरंगाबाद आणि जळगाव. बरोबर आहे. कर्नाळ कुठे येते? कुठे? अर्नाळा. पुढं तुंगारेश्वर कुठे येते मॅडम? पालघर. पणसाड, रायगड. एडशी रामलिंग घाट कुठे येते? पुढं उस्माना. वाण म्हणलं कुठे येते रे? पुढं अमरावती. राहील ना? नागझिरा कुठे येते? सगळ्यात शेवट कुठे येते? मानसिंग देव, नायगाव मयूर अभयारण्य, मयुरेश्वर अभयारण्य, पुढं राधानगरी, दाजीपूर, पुढं चांदोली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सागरेश्वर, कोयना. कुठे येतं? सातारा. मायनी. बरोबर आहे. जमल प्रत्येकाला. कसलं विचारलं तर एडशी रामलिंग घाट, नान्नज, रेहेपुरी. बरोबर आहे. आठवते का? काटेपूर्णा, करंजा, सोहल, अकोला, किनवट, गवताळा आउटरम घाट, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव. प्रत्येकाला डन. अशा पद्धतीने भरपूर प्रश्न सोडवणार आपण. प्रश्न आता पुढचा महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो, तो म्हणजे व्याघ्र प्रकल्प. बरोबर आहे का? दिसतात तर व्याघ्र तुम्हाला इथं? दिसतात का नाही? हे असतात बघा व्याघ्र. हा पहिला वाघ दिसतोय का? हा तुमच्यासारखाच वाघ असतो. पहिल्यांदा धापा टाकले दाखवतो आयोगाला, बघतो, कळतंय यंदा सुट्टी नाही, असं ते असतात जे असतात बघा. आणि मग ज्यावेळेस पहिल्यांदा आतमध्ये शिरल्यावर पेपर बघितल्यावरती हे पुढे काय वाचलं होतं, काय आलंय? बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर फर्स्ट की आल्यानंतरचा वाघ.
क्या हो गया? हाँ जगन्नाथम, हाँ काय क्या हो गया ये? मोये मोये हो गया उसका? क्या हो गया म्हणला? मी तर हे असलं काय नव्हतं. मी खूप अभ्यास केला होता. उड्या मारत होता. बरं पहिल्यांदा दाखवतो आयोगाला. त्याच्यानंतर मित्रांनो वर्गामध्ये शिरला आतमध्ये. पहिल्यांदा एकदम दाखवतात. यंदा काय सुट्टी नाही. आणि ज्यावेळेस मग पहिल्या बरोबर पेपर बघितल्याबरोबर अरे हे काय मॅथ बीत बघतोय मी. सायन्स असलं तर काय मी शिकलेलं नाही. बरोबर आहे. आणि ते बघितल्याबरोबर काय होतं मित्रांनो धापा टाकायला लागते. बरोबर आहे का ना? आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला ज्यावेळेस विचारला जातो पेपर कसा गेला तर ते म्हणतो सोपा होता पेपर. 60-70 तर कुठं नाही गेले. हा आणि मग नंतर तो तिथून जसं स्टँड वरती येतो तिथं नंतर चेक करतो म्हणतो याचं उत्तर काय लिहिलं रे? म्हणतो हे लिहिलं. मग त्याला नंतर जाणवायला लागतं आपलं काहीतरी कळलं. आणि मग तसं कळतं आपला कार्यक्रम एवढा पीठ झाला की 40च्या खाली सुद्धा आपल्याला पडायचे चिन्ह नाही. खाली होय आपण राज्यसेवा करतोय. काही वागतं कशातच नाही हे वाग हसत खेळत रमत गमत. बरोबर मग एमपीएससी करणारे सगळेजण कोण आहे? वाघ पाहिजे तशी येऊ शकत वाघ काहीतरी कालांतराने वाघ व्हेज देखील खातो सरळ सेवा. हा ही सेवा बरोबर खरंय त्याचं काय चुकलंय. आला तलाठी भरपाव, हा आले पुरवठा निरीक्षक भरपाव, आली जिल्हा न्यायालय भरपाव, आली एमआयडीसी भरपाव. म्हणजे एवढं सगळं ना म्हणजे तुम्हाला माहित असेल की मागच्या काळामध्ये ना 10-15 हजार रुपये फॉर्म भरायलाच घालवलेत पोरांनी. रिझल्ट म्हणजे हातात काय सापडले का? काहीच नाही. कोण झाले तेच कळत नाही. पण अधिकारी झालेत भरपूर सारे. बरोबर आहे का? त्याच्यामुळे पारदर्शकता जर कुठं असेल तर आपल्या एमपीएससी मध्ये आहेत ते लेवलची मेंटेन केलेली. कळलं काय? कष्ट केलं तर तुम्ही काय होणार आहात? अधिकारी होणार. हे कायम लक्षात ठेवायचं. कळलं? इथं जो कष्ट करेल त्याला मिळणार आहे सगळ्या गोष्टी. बाकीच्या मित्रांनो महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? कोणता आहे? कोणता आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. कोणता आहे? मेळघाट. दिसतंय का प्रत्येकाला? मेळघाट म्हणलं तर कोणत्या जिल्ह्यात येईल रे? त्याच्यानंतर ताडोबा अंधारी म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? चंद्रपूर. पेंच म्हणलं तर नागपूर. सह्याद्री म्हणलं तर पश्चिम. नवेगाव नागझिरा म्हणलं तर गोंदिया. आणि बोर म्हणलं तर वर्धा. मग महाराष्ट्रामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत? किती आहे? 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यातला महाराष्ट्रातला पहिला म्हणलं तर कोणता लक्षात ठेवायचा? कोणता? मेळघाट. दुसरा म्हणलं तर कोणता रे? ताडोबा. दुसरा म्हणलं तर कुठे? ताडोबा. तिसरा म्हणलं तर कुठे? पेंच. कुठे आहे? पेंच. पेंच म्हणलं तर कुठे येतो? आता हा जो व्याघ्र प्रकल्प आहे पेंच व्याघ्र प्रकल्प तो महाराष्ट्राबरोबर आणखी कोणत्या राज्याबरोबर आहे? मध्य प्रदेश. मग पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो? कोणत्या राज्यात येतो असा प्रश्न रिसेंट लिहून गेलेला आहे प्रीला. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राहील का ना? त्याच्यानंतर मित्रांनो सह्याद्री म्हणलं तर कोणत्या भागात यायला पाहिजे रे? हा पश्चिम घाटामध्ये. मग सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी येऊ शकतं सगळं सगळं यायला पाहिजे. पश्चिम घाटामध्ये असणारा कोणता आहे? सह्याद्री. त्याच्यानंतर नवेगाव नागझिरा म्हणलं तर कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये येऊ शकतो रे? गोंदिया बरोबर आणखी कोणतं नागझिरा आलं तर? कोणतं? भंडारा की गोंदिया? नागझिरा कुठं होतं? गोंदिया. लक्षात ठेवायचं काय मग? गोंदिया. आणि बोर म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? वर्धा. कुठे यायला पाहिजे? वर्धा. राहील का व्याघ्र प्रकल्प ध्यानात? वाघ ध्यानात राहतील का? परीक्षेच्या दृष्टीने वाघ लय महत्वाचे आहेत. व्याघ्र प्रकल्पांवरती प्रश्न विचारले जातात. आपल्या बाजूने क्लिअर करायचं. डन का सगळ्यांना? प्रत्येकाला बघा याच्यावरती जोड्या लावायला वगैरे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे प्रश्न कसा येऊ द्या आपल्याला त्याचं उत्तर काय झालं पाहिजे? आलं पाहिजे. मग संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे येतं? चांदोली. पटपट बोलायचं आता. पुढं येडशी रामलिंग घाट, आंबा बरवा, वान, चपराळा, गवताळा, औरंगाबाद, अर्नाळा, रायगड, पालघर, अर्नाळा, कर्नाळा, तुंगारेश्वर, पुढं पालयावल, राधानगरी, दाजीपूर, नान्नज, रेहपुरी, पुढं त्याच्यानंतर मित्रांनो ताडोबा अंधारी, पेंच, मानसिंगदेव, आंबा बरवा, ज्ञानगंगा, ढाकणा कोलकाज, वान, मेळघाट, चपराळा, तुंगारेश्वर, पुढं किनवट, इशापूर, इसापूर म्हणलं पुढं किनवट, नांदेड. लक्षात ठेवायचं पैनगंगा, टिपेश्वर. प्रत्येकाला पाठ झालंय का? आधी सांगतो. जर विचारलं त्याच्यानंतर जर नाही आलं तर सांगता बघा मला सांगायचं कोणतं सांगते? ढाकणा कोलकाज सांग ना. झालं की आता कोपेला कोलमार कुठे येते मॅडम? पुढं डायरेक्ट विचारला येणार नाही. वान कुठे येते? फणसर कुठे येते? तुंगारेश्वर कुठे येते रे? मागं नको सर कुठे सटकी धरून कुठे येते? पुढं पेंच. जमल का? मग क्षेत्रफळानुसार क्रम सांगताय का राष्ट्रीय उद्यानांचा? गुरुचा गुरु म्हणलं तर, सा म्हणलं तर, पे म्हणलं तर, न म्हणलं तर, ता म्हणजे स म्हणजे गुरुचा पेनतास म्हणजे कशानुसार झालं? स्थापनेनुसार जर म्हणलं तर टाइमपास नको संजय काय मारेल? मग टी म्हणजे पी. बरोबर आहे का? नको मधला न संजय म्हणजे बरोबर. गुच्च्या मधला नंतर गण का प्रत्येकाला स्थापनेनुसार आणि क्षेत्रफळानुसार. जिल्ह्यानुसार क्लिअर का? उगामल म्हणलं तर चांदोली 4 जिल्ह्यात तिथं 4 जिल्हे कोणते? सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, पेंच, नवेगाव, ताडोबा आणि स म्हणलं तर संजय गांधी. कुठं? मुंबई उपनगर आणि ठाणे. गुरुचा पेनतास. सगळ्या गोष्टी क्लिअर प्रत्येकाला. आपल्या बाजूने आपण डन करायचं. याच्यानंतर वेगळं बघण्याची गरज लागेल का? हा व्याघ्र प्रकल्प प्रत्येकाला क्लिअर. महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प म्हणलं तर कोणता? महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणलं तर? महाराष्ट्रातलं पहिलं वन्यजीव अभयारण्य म्हणलं तर? महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य म्हणलं तर कोणतं? मानव निर्मित म्हणलं तर कोणतं? कोणत्या जिल्ह्यात येतं? कोणता जिल्हा रे?
सांगली. बरोबर आहे का? पेंच हे कोणत्या प्राण्यासाठी राखीव क्षेत्र आहे रे? कुणासाठी? सह्याद्री कुणासाठी आहे? कुणासाठी? वाघांसाठी आहे. राहिले ना? सो परीक्षेच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या. पुढचा टॉपिक आहे वनोद्याने. कोणती? वनोद्याने, ज्याला फॉरेस्ट पार्क असं म्हटलं जातं. छोटे मोठे फॉरेस्ट पार्क असतात का मित्रांनो? तर त्याच्यामधला सगळ्यात पहिला वज्रेश्वरी म्हणलं तर कुठे यायला पाहिजे रे? वज्रेश्वरी म्हणलं तर कुठे येतो? ठाणे. त्याच्यानंतर जर अजिंठा आलं, अजिंठा, तर अजिंठा म्हणलं तर काय? पुढं औरंगाबाद. कुठे येतं? त्याच्यानंतर हिमायत बाग. पुढं औरंगाबाद. आणि जायकवाडी म्हणलं तर म्हणजे मित्रांनो एखादं पर्टिक्युलरली प्लेस सिलेक्ट केलं जातं आणि तिथं डेव्हलप केलं जातं. मग झाडं बिडं लावली जातात भरपूर सारी. बरोबर. आणि मग त्याला डेव्हलप केल्यानंतर त्याला काय म्हणतात? वनोद्यान म्हणतात. अशी महाराष्ट्रात भरपूर वनोद्यान आहेत. काही काही किल्ल्यांवरती सुद्धा वनोद्यान डेव्हलप केलेली आहे. काही काही ठिकाणी मग तिथं नदी मिळते किंवा एखादा तलाव असेल तर तिथं सुद्धा डेव्हलप केलेलं आहे. तसं मित्रांनो वज्रेश्वरी कुठे येतं रे? कारण वज्रेश्वरीला काय रे प्रसिद्ध? गरम पाण्याचे झरे. गरम पाण्याचे झरे म्हणलं तर कुठे येतात? वज्रेश्वरी. बाकी अजिंठा म्हणलं तर कुठे येईल रे? इथं काय महत्वाचं अजिंठ्यामध्ये? लेण्या. तिथं कोणत्या नदीचा उगम आहे? कोणत्या? वाघूर नदीचा आहे. त्याच्यानंतर हिमायत बाग म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? औरंगाबाद. जायकवाडी म्हणलं तर त्याच्यानंतर मित्रांनो बुलढाणा म्हणलं तर लोणार. बरोबर आहे का? लोणार काय प्रसिद्ध आहे तिथं? काय? सरोवर. त्याच्यानंतर राणीबाग सुद्धा लक्षात ठेवायचं. काय? राणीबाग. मित्रांनो सिंदखेड राजा माहिती तुम्हाला? सिंदखेडच्या कोण प्रसिद्ध होते रे? राजमाता जिजाऊ. लक्षात राहील का बाबांनो? परीक्षेच्या दृष्टीने त्यांच्यावर राणी नाव लक्षात ठेवा. सो राणीबाग म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? बुलढाणा. त्याच्यानंतर रायगडमध्ये मित्रांनो कोणतं ठिकाण आहे रे? धारापुरी. काय आहे? लेण्या. बरोबर आहे. कोणत्या बेटांवरच्या लेण्या त्या? धारापुरी हे बेट आहे, त्याच्यावरच्या लेण्या कोणत्या आहे? एलिफंटा. मग त्या बेटाला डेव्हलप केलं का भरपूर सारी झाडं दिसतात का रे? तर जे वनोद्यान आहे ते प्रामुख्याने म्हणलं तर काय आहे? काय? घारापुरी. बरोबर आहे का? कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? रायगड जिल्ह्यामध्ये येतं. लक्षात राहील. त्याच्यानंतर माथेरान म्हणलं तर कुठे यायला पाहिजे रे? कुठे यायला पाहिजे? माथेरान. पुढं रायगड. कशासाठी प्रसिद्ध आहे माथेरान? थंड हवेच्या ठिकाणासाठी. कळते कशासाठी प्रसिद्ध आहे? थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण लक्षात ठेवायचं आपल्यासाठी आयएमपी आहे. डन. त्याच्यानंतर पुढे कोणतं दिसतंय रे? कोणतं दिसतंय? 5 विद्यार्थ्यांना 12 वाजता आढावा शक्य असेल त्यांनी 5 जण आढावा आहे तुमचा 12 वाजता. ओके. त्याच्यानंतर आंबोली म्हणलं कुठे यायला पाहिजे रे? आंबोलीला काय प्रसिद्ध आहे? आहे थंड हवेचं ठिकाण आहे. धबधबा पण प्रसिद्ध आहे का आंबोलीचा? लक्षात ठेवा. सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे का? आंबोली. ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर नरेंद्र डोंगर म्हणला तर कुठे येतोय? सिंधुदुर्ग. नरेंद्र डोंगर म्हटलं तर सिंधुदुर्ग. बाकी साताऱ्यामध्ये मित्रांनो प्रतापसिंह आहे. ऐकलं का? प्रतापसिंह उद्यान. पुढे येतं हे महाबळेश्वर. प्रतापसिंह, राजे प्रतापसिंह ऐकलं असेल. 1857चा उठाव ऐकले का? सभा राजनीती नावाचा ग्रंथ ज्यांनी लिहिलेला होता, प्रतापसिंह प्रकरण ऐकलं असेल ना? त्यांचे वकिली करण्यासाठी कोण गेलं होतं इंग्लंडला? रंगो बापूजी. त्यांना पितुरीने कुणी पकडून दिलं होतं रे? हा कोणते सांगतो बरोबर का? सिकंदर नाही. हा कृष्णाजी सदाशिव सिंदकर. लक्षात ठेवा. आपल्यासाठी महत्वाचं आहे. प्रश्न आला त्यांच्यावरती सुद्धा. सो प्रतापसिंह म्हणलं तर कुठे यायला पाहिजे मित्रांनो? महाबळेश्वर. मग तुम्ही 57च्या उठावामध्ये सगळं करून टाकायचं. बरोबर. गुलमार्ग तुम्ही कुठे आहे? बरोबर. सगळीच माणसं मग तुम्हाला आली पाहिजे. पेठ मधून कोण आहे? तिकडे नरगुंद मधून कोण आहे? सोलापूर मधून कोण आहे? कळलं का? तिकडे भारतातलं सुद्धा झाशीपासून सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या, कारण त्याच्यावरती बराच वेळा प्रश्न आहे. कळलं का? सो प्रतापसिंह म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? सातारा. आणि प्रतापगड म्हणलं कुठे यायला पाहिजे रे? तर ते सुद्धा सातारा. अर्नाळा म्हणलं तर कुठे येईल? पुढे अर्नाळा, पालघर. त्याच्यानंतर मित्रांनो दंडोबाचे डोंगर कुठले प्रसिद्ध आहे रे? हे सुद्धा वनोद्यान आहे. कोणत्या जिल्ह्यातील? सांगली. त्याच्यानंतर तबक उद्यान. आयोगाने आतापर्यंत 2दा ज्याच्यावरती प्रश्न विचारला ते तबक उद्यान महत्वाचे. तबक उद्यान कुठे येतं? पन्हाळा किल्ल्यावरती तबक उद्यान आहे. ते फॉरेस्ट पार्क डेव्हलप केलेलं आहे. तर तबक उद्यान म्हणलं तर कुठे ध्यानात ठेवायचं? पन्हाळा. याच्यावरती प्रश्न विचारला. त्याच्यानंतर आळते नावाचे आहे. आळते कुठे येतं? हातकणंगलेमध्ये येतं. ओके. त्याच्यानंतर कंडेश्वर नावाचा आहे. कंडेश्वर. कंडेश्वर कुठे येतं? धुळे. तर नंदुरबार म्हणलं तर कुठे यायला पाहिजे रे? तोरणमाळ. नंदुरबार म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? तोरणमाळमध्ये यायला पाहिजे. लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्रामुख्याने जळगावमध्ये बघा 3 पी वाले आहेत. एक म्हणजे पाल आहे, दुसरं म्हणजे पाटणा देवी आणि तिसरं म्हणजे पद्मालय. बघा पाल, पाटणा देवी आणि जर पद्मालय आलं तर ते कुठे यायला पाहिजे? जळगाव. पाल, पाटणा देवी, पद्मालय. बरोबर आहे का? पाल, पाटणा देवी आणि पद्मालय म्हणलं तर कुठं? जळगाव. त्याच्यानंतर नांदेडमध्ये मित्रांनो येलदरी ऐकलंय. त्याच्यानंतर शांतीघाट, बहादूरपुरा याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. कोणता? बहादूर. बहादूर मित्रांनो प्रत्येकाला माहिती आहे. नांदेडला काय प्रसिद्ध आहे रे? गुरुद्वारा आहे का नाही? शीख लोक कसे असतात? बहादूर असतात. तर बहादूर लक्षात ठेवायचं. बहादूर म्हणलं तर काय लक्षात ठेवायचं? नांदेड. नागपूरमध्ये आहे का रे कोण नागपूरचं तुमच्यात? तुमच्या तिथं आहे का सेमिनरी हिल्स वगैरे? आहे का? सोमीवरी का सेमिनरी रे? सेमिनरी. तसं तर ते सेमिनरी करा. तर सेमिनरी हिल आहे. आणि रामटेक आहे का तुमच्या तिथं? तर ते सुद्धा वनोद्यान प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये महत्वाचं असलेलं कोणतं आहे? माणिकगड. कोणतं आहे? चंद्रपूर मधलं महत्वाचं जर बघितलं तर कोणतं आहे वनोद्यान? माणिकगड. राहील का ध्यानात? माणिकगड कुठे येतं मग? चंद्रपूरमध्ये. डन का प्रत्येकाला? सांगली म्हणलं तर कोणतं लक्षात ठेवायचं? दंडोबा. नरेंद्र डोंगर म्हणलं कुठे येईल? पुढं सिंधू, प्रतापसिंह, प्रतापगड. राहील का ध्यानात? बहादूरपुरा, हिमायत बाग, तबक उद्यान. पुढे येतं कोल्हापूर. राहील का लक्षात? परीक्षेच्या दृष्टीने ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर पाल, पद्मालय आणि पाटणा देवी. पाल, पद्मालय आणि पाटणा देवी म्हणलं तर जळगाव. विसरायचं नाही. कळलं का? पाटणा देवी माझं गाव आहे, जन्म आहे तिथला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. चहा. चहा. गंगापूर वनोद्यान म्हणलं तर कुठे रे? गंगापूरला काय प्रसिद्ध आहे? देशातलं पहिलं मातीचं धरण. आणि सप्तशृंगी म्हणलं तर कुठे येतं? बरोबर आहे. त्याच्यानंतर अमरावती म्हणलं तर कोणतं रे? त्याच्यानंतर पुण्यामध्ये महत्वाचं आहे बनेश्वर. इथं तुम्ही जर गेला भोरच्या तिकडे जाताना बनेश्वर लागतं माहिती ना? तर बनेश्वर हे महत्वाचं वनोद्यान आहे. त्याच्यानंतर मुळामुठा आहे. कोणता आहे? मुळामुठा. त्याच्यानंतर कोणतं आहे? शिवनेरी. शिवनेरी किल्ल्यावरती सुद्धा मित्रांनो डेव्हलप केलेलं आहे भरपूर सारं. तुम्ही जर गेलं तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं फळत दिसतात. फुलाचं तर भरपूर सारं आहे. त्याच्यानंतर उजनी भिगवण आहे. उजनीला काय प्रसिद्ध आहे? डॅम. बरोबर आहे का? आहे का? तर तिथं डेव्हलप केलेलं आहे ते उजनी भिगवण. लक्षात ठेवायचं. आणि सिंहगड म्हणलं तर कुठे यायला पाहिजे? पुणे. त्याचबरोबर लोणावळ्यामध्ये मित्रांनो तुंगारली सरोवर सुद्धा एक ध्यानात ठेवा.
लोणावळा परिसरामध्ये कोणतं सरोवर? तुंगारली सरोवर. त्याच्यावरती सुद्धा एकदा प्रश्न आलेला आहे. तबक उद्यान म्हणलं पुढे यायला पाहिजे. तबक उद्यान पुढं तबक उद्यान बरोबर आहे. प्रतापसिंह उद्यान, प्रतापसिंह आलं तर बहादूरपुरा, राणीबाग पुढं हिमायत बाग, खंडेश्वर पुढं तोरणमाळ, चिखलदरा, माथेरान, शिवनेरी, वनेश्वर बरोबर आहे. जे वेगळं आहे पाल पद्मालय, पाटणादेवी, बरोबर पुढे तर धारापुरी बरोबर आहे. गंगापूर आलं तर, सप्तशृंगी आलं तर कळलं. डन. प्रत्येकाला प्रश्न आला तर चुकल का तुमच्या बाजूने ध्यानात राहायला पाहिजे. भिगवण मच्छीसाठी फेमस आहे सर. हो आहे ना, खूप खूप साऱ्या प्रसिद्ध आहे. भिगवणची मच्छी एकदम भारी आहे. हा जा जमलं तर हॉटेल लक्ष्मीला वगैरे पण भेट देऊन गेलो. हा जय भवानीला पण चांगलं भेटतंय. हिमायत बाग पुढे येईल रे, पुढे येईल पाल, प्रतापसिंह, राणीची बाग बरोबर. काय उत्तर पाहिजे मग? काय बघा आहे काय 1,03,000 नंतर 1, 4, 2 अशा प्रकारे एक प्रश्न असा पण विचारला होता पण तो हॅच झाला होता. कळलं. अशा प्रकारे भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला जमणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक याच्यामधला वृक्ष आणि वृक्षांच्या उपयोगावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. वृक्ष आणि वृक्षांचे उपयोग आहे का नाही आपल्याला? वृक्ष महत्वाचे. हा उपयोग केला जातो त्या वृक्षांचे वेगळ्या प्रकारचे. सागाचा काय उपयोग केला जातो रे? काय साग? सागाचा उपयोग जर म्हटलं तर काय मित्रांनो? काय फर्निचरसाठी. त्याच्यानंतर शिवरी, शिवरीचा उपयोग काय केला होता रे आपण? शिवरी एक तर शेळ्यांना काय, त्याच्यानंतर त्याच्यापासून कापूस पण काढला जातो बघा. काही उषा, धागे, खेळणी तयार करण्यासाठी, तसं ग्रामीण भागामध्ये विस्तव काढण्यासाठी सुद्धा काय करतात? शेवरीचा उपयोग केला जातो. बाकी मित्रांनो कुसुम बघितलं होतं आपण. महूल, भेंडी, पळस. पळस माहिती का? पळसावरती थोडा प्रश्न विचारला होता. पळसाचा उपयोग कशात केला जातो? रंग निर्मितीमध्ये केला जातो. कशामध्ये? रंग निर्मितीमध्ये पळसाचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर भेंडी ऐकले का बाबांनो? भेंडीपासून मित्रांनो हे जर बघितलं तर हलका असतं. याच्यापासून काय बनवतात? नावा किंवा बुटी माहिती ना? नावा आणि बुटी बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? भेंडीचा. मग काय मित्रांनो बनवण्यासाठी? दोरखंड तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो कंडोल आहे, तो कशामध्ये वापरला जातो? आईस्क्रीम निर्मितीमध्ये वापरला जातो. त्याच्यानंतर सालाई ऐकले का? सालाई सुद्धा आहे. त्याचा राळ माहिती असेल. औषध निर्मितीमध्ये वापरतात ती राळ बनवण्यासाठी. रोशावरती प्रश्न आलाय बघा. प्रश्न मी सांगतो इथे आलाय, प्रश्न आलाय. सागावरती प्रश्न आलाय, इथं पळसावरती प्रश्न आलेला आहे. रोशावरती पण प्रश्न आलाय. रोशा कशासाठी वापरतात? तेल, सुवासिक तेलासाठी मित्रांनो हे प्रसिद्ध आहे. सुवासिक तेल म्हणलं तर आता तुम्ही बघितलं असेल साबण निर्मितीमध्ये वापरतात का? जुन्या काळामध्ये साबण म्हणून काय वापरलं सांगते का? एका झाडाचं देठ वापरलं जायचं. कोणतं? रिठा बरोबर आहे. कोणी सांगितलं? रिठा ऐकले का? रिठाचा उपयोग मित्रांनो साबण निर्मितीमध्ये केला जायचा. लक्षात ठेवायचं. रिठा हे जंतुनाशक पण आहे. काय आहे? जंतुनाशक. तर रिठा आपल्यासाठी महत्वाचं आहे. तसं रोशा कशासाठी वापरतात? पुढं सुवासिक तेल आणि साबणासाठी काय वापरलं जातं? रोशा. याच्यावर प्रश्न विचारला. खैराचा उपयोग कशासाठी केला जातो रे? सांगा. कात निर्माण करण्यासाठी खैर सुद्धा पेपर आलेला आहे. कळलं. बाकी मित्रांनो आपल्याला माहिती असेल डिंक खायचे तुम्ही लहानपणापासून खातात अजून सुद्धा. डिंकाचे लाडू. डिंक घालतात त्याच्यात? घालतात का? डिंकाचे लाडू मध्ये डिंक घालतात का? खरं घालतात का? पटापटा घालतात. डिंकाचे लाडू डिंकापासून बनतात. खैर आहे का? बाबुळ आहे. त्यानंतर मोचन आणि लिंब यांचा डिंक काय करतो मित्रांनो? खाण्यासाठी पण वापरला जातो. डिंकाचा उपयोग काय केला जातो? काय लहानपण लाडू बनवण्यासाठी. अजून लहानपणी तुम्ही वापरायचे नाही स्टिक करण्यासाठी वगैरे चिकटवण्यासाठी. तुम्ही डेंजर होते लहानपणी. तुम्हाला माहित नाही का? नव्हतं माहित नसते. वड आणि पिंपळाचा उपयोग कशासाठी केला होता मित्रांनो? सांगा. वड आणि पिंपळापासून काय केलं जातं? लाख. लाख कशासाठी वापरतात? ज्यांनी सोनं घातलं त्याला माहित असतं. काय कशासाठी? सोन्याची जी काही पुपडी आहे ती भरून काढण्यासाठी काय वापरतात? राळ वापरतात. लाख वापरतात. बरोबर आहे का? स्त्रियांची आभूषण तयार करताना मित्रांनो त्याचा उपयोग केला जातो. लाख कशापासून काढला जातो? वड आणि पिंपळ. त्याच्यानंतर बांबू आहे का रे? बांबूवरती प्रश्न विचारलाय. बांबू कशासाठी वापरतात? कशासाठी? घेण्यासाठी. बांबू म्हटलं तर कागद निर्मितीमध्ये त्याचा वापर केला जातो. कशामध्ये? कागद. बाकी मित्रांनो टोपल्या बनवण्यासाठी वापरतात बांबू. चटया बांधकामासाठी पण बांबू वापरला जातो का? लक्षात ठेवायचं. बांबू आपल्यासाठी महत्वाचा आहे. ध्यानात राहायला पाहिजे. समजलं का? तर बांबू परीक्षेच्या दृष्टीने आयएमपी आहे. त्याच्यानंतर येतो कोणता? हिरडा. हिरड्याचा उपयोग कशासाठी? याच्यावर प्रश्न गेला. टॅनिन, कातरी कमावून. याच्यावरती बोलतो मी. सेमल आणि शालमली लक्षात राहील का? ज्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? पॉप्युलर. याचा उपयोग कशासाठी केला जातो? आणि आताच्या परीक्षेला हा प्रश्न आला होता. काल परवा जी डिपार्टमेंट झाली ना त्या डिपार्टमेंटमध्ये मित्रांनो 2023 च्या पेपरला प्रश्न विचारलेला होता. आग काढ्या निर्मितीसाठी कशाचं लाकूड किंवा वापरलं जातं? कोणता वृक्ष? कोणता? शालमली. काय नाव आहे? मराठीत त्याला काय म्हणतात? सेमल. काय? आणि इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? पॉप्युलर. काय पाहिजे? कशासाठी? आग काढ्या. सायन्स मध्ये शिकला त्या आग जे पुढचं फुल असतं त्याला काय असतं? तिथे काय असतं? कसला फॉस्फरस असतो? पिवळा, तांबडा, निळा, लाल, हिरवा कोणता असतो? रेड फॉस्फरस असतो का? तर त्या गोष्टी पण बघायचं आपल्यासाठी महत्त्वाचं. गायपदाचा उपयोग काय केला रे? गायपद बघितलं का? नाही. लहानपोरं घेऊन जायचो आम्ही आणि म्हणायचे आलं नसे त्याचं जे मुलं असते का आणि खाणे बिदे घेऊन यायचं गावात. तर ते काय गायपदाचा उपयोग तुम्ही कधी कांदा लागवडीच्या वेळेस त्यात बघितला असेल का? कशासाठी? त्या पेंड्या बांधण्यासाठी. बरोबर का? ते रोप असतं कांद्याचं. रोपच लावतात ना कांद्याचं. हा मला नाही माहिती म्हणून ऍग्री झालं ना माझं म्हणून सांगतो. बरोबर. म्हणजे बांधण्यासाठी काय वापरलं मित्रांनो? गायपदाचा वापर केला. तुम्हाला माहिती असेल गावाकडे ज्यावेळेस जुड्या बांधल्या जातात कशाच्या बांधल्या जातो? त्या गायपद आणलं जातं तोडून आणि नंतर त्याच्यापासून काय निघतं? धागे निघत असतात. लक्षात ठेवायचं. दोरखंड निर्मितीसाठी कशाचा वापर केला जातो? गायपदाचा. त्याचबरोबर कशाचा वापर केला जातो? आंबाडी. हा म्हणतात ना दाजी आंबाड्याची भाजी. तर ते आंबाडी आपल्यासाठी महत्वाचं आहे. आता जरा जागेवाले दिसतात. दोरखंड. त्याच्यानंतर मित्रांनो आहे तेंदू किंवा टेंबू. कशासाठी वापरतात तेंदूची पानं? कशासाठी? व्हिडिओ बनवण्यासाठी. व्हिडिओ बनवण्यासाठी कशाची पानं वापरतात? तेंदूची पानं वापरली तर लक्षात ठेवायचं. आपटा सुद्धा महत्वाचं. आपट्याचं धार्मिक महत्व काय रे? काय महत्व आहे? आपटा नो मग धरा. आणि काय सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा. सोनं दिलं तर सोन्यासारखं राहायचं ना? का तिळगुळ घ्या बरोबर मला. अंजन माहिती आहे आणि चौळ आहे. मित्रांनो यांचा सगळ्यांचा उपयोग कशासाठी केला जातो? व्हिडिओ बनवण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर येते तुती. तुती कशासाठी वापरतात रे? तू आणि ती तुती. सांगा. तुती. रेशीम किडा संगोपन. सेरिकल्चर मध्ये मित्रांनो याचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये तुती असेल, अर्जुन असेल, बोर असेल याचा वापर केला जातो. लक्षात ठेवायचं. तुती म्हणलं तर कशामध्ये? रेशीम किडा संगोपनासाठी तुतीचा वापर केला जातो. त्याच्यानंतर करंज माहिती का? करंजाचं काय करतात रे? आमची तर भांबर्डे नावाचे गाव आहे. बरोबर. तिथं मित्रांनो आजही रॉकेलचा दिवा पेटवत नाही. फक्त आणि फक्त कशाचे दिवे बनवले जातात? करंज. तिथे देवीचं महत्व आहे. त्याच्यामुळे त्या गावामध्ये कसल्याही प्रकारचा रॉकेलचा दिवा पेटवत नाही. फक्त कशाचे दिवे? करंजापासून काय काढलं जातं? तेल. आणि करंज हे जंतुनाशक पण आहे. कळतंय? जर कोणाला रॅशेस वगैरे आले असतील तर कशाचं तेल वापरतात? करंजाचं. तर तेल काय आहे? त्याचबरोबर जंतुनाशक आहे. याचा उपयोग मित्रांनो बायोडिझेल म्हणून सुद्धा काय केला जातो? कोणतं आहे? करंज. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर
भाषेत पुरायला लागत नाही. ओके, सो पूल आहे, रेल्वे बैलगाडी अवजार निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो, चाल आहे. त्याच्यानंतर फर आहे, फराचा उपयोग कशासाठी केला जातो मित्रांनो? रेल्वेचे बाक बनवण्यासाठी. रेल्वेचे बाक माहिती का? नाही बसलं रेल्वे. रेल्वेचे जे बाक असतात ते चांगल्या पद्धतीचे असतात. रेल्वेचे बाक कशापासून बनवतात? फर. बाकी वेस्टर्न पेट्या असतात, म्हणजे चहाच्या वगैरे वेस्टर्न पेट्या फर पासून बनवतात, ऍपलच्या सुद्धा असतात. पाईनचा मित्रांनो उपयोग काय? राळ आणि टर्पेंटाईन. बरोबर आहे का? राळ आणि टर्पेंटाईन. त्याच्यानंतर जोजोबा ऐकले का? आजोबा नाही, जोजोबा. जोजोबा कशासाठी वापरतात? लक्षात ठेवायचं, वंगण निर्मिती. पहिली बैलगाडी असायची माहिती का? त्या बैलगाडीचं जे आस असायचा बरोबर, ते फिरायचं बरोबर, तिथे काय टाकलं जायचं? वंगण लावलं जायचं. ते वंगण कशापासून मित्रांनो? जोजोबा. अजून या जोजोबाच्या संदर्भात जर बघितलं तर मित्रांनो हे वारा प्रतिबंधक म्हणून वापरलं जातं. पुढं आपले जे काही शेत असते त्या शेताच्या कडेला जोजोबाची लागवड केली जाते. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो? येणारा जो काही वाऱ्याचा रोध आहे तो अडवला जातो. त्याच्यामुळे वारा प्रतिबंधक पीक म्हणून वृक्ष म्हणून सुद्धा लागवड करते. ते म्हणजे कोणता आहे? जोजोबा. कोणता? जोजोबा नाही, जोजोबा. कळतंय? जोजोबा राहिला ना त्यासाठी वंगण निर्मिती. लक्षात राहील का बाबांनो? सेमल म्हणलं तर कशासाठी? बघा महत्वाचं. साग म्हणलं तर, पळस म्हणलं तर, आपटा म्हणलं तर, विड्या वळण्यासाठी. टेंभुर्णी तिंदू म्हणलं तर विड्या वळण्यासाठी. फरचा उपयोग आहे? रेल्वेचे बाक बनवण्यासाठी. राहिलं का बाबांनो? लाख कशापासून मिळते आपल्याला? वड आणि पिंपळ. लक्षात ठेवायचं, तुमच्या बाजूने क्लिअर केलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे महत्वाचं आहे, ध्यानात ठेवा. हिरडा बेडा आहे, औषधी उपयोग आहे आणि त्रिफळा चूर्ण बनवलं जातं. त्रिफळा चूर्ण कशासाठी बनवतात सांगतील का रे? त्रिफळा चूर्ण ऐकलंय कधी? कशापासून बनवतात? हिरडा बेडा अजून काय असतात? काय असतं? आवळा. अडुळसा ऐकलंय का? अडुळसा कशासाठी वापरतात? खोकल्याच्या औषधामध्ये मित्रांनो काय असतं? अडुळसा. अडुळसाचं कसलं महत्व? मेडिसिनल यूज जास्त आहे. त्याच्यानंतर सदाफुली ऐकलंय का रे? सदाफुली. त्याला काय म्हणतात? यू वृक्ष महत्वाचा आहे. कशावरती उपयुक्त आहे मित्रांनो? हे कॅन्सर वरती उपयुक्त आहे. सदाफुली आणि यू वृक्ष जर म्हणलं तर कशावरती उपयुक्त आहे? कॅन्सर वरती. याच्यावरती सुद्धा राज्य सेवेला प्रश्न येऊन गेलेला आहे. रक्तचंद्र ऐकलं का रे? रक्तचंद्र कशा बघितलं? पुष्पा चंद्रपूर सुद्धा म्हणतोय. झुके काढायचा आला सटकावला पाहिजे, खाली कोणाला पाहिजे. कळलं? रक्तचंद्र कशासाठी वापरतात? त्याचे पावले असतात रक्तचंद्राचे. का जर एखाद्याचा डोळे जर असं लाल झालं तर ती रक्तचंद्राची पावली फिरवतात. माहिती कधी कधी एखादी काठी बिटी असं झटका लागला तर आपले डोळे पाहिजे होऊन जातं, पाणी गाळायला लागतं. त्यावेळी रक्तचंद्राची पावली फिरवली ते बऱ्यापैकी नीट होतं. रक्तचंद्र म्हणलं कशासाठी मित्रांनो? औषधी उपयोगासाठी वापरलं तर लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा सर्पगंधा आणि अष्टगंधामुळे, बरोबर, अष्टगंधाचं लक्षात ठेवा, रक्तदाबासाठी वापरलं जातं. सतापाचा पाला ऐकलाय का? भारताला बाळांना खायला घालतात, म्हणजे ज्यूस पास माहिती का? लहानपणी तुम्ही नाही का सतापाचा ते 35 पाला, सतापाचा पाला. लक्षात ठेवा, सतापाचा पाला. आणि दुसरा महत्वाचा कोरफड सुद्धा आहे. त्याचा उपयोग काय मित्रांनो? खोकल्यासाठी. बघा लहान मुलांना ज्यावेळेस खोकला येतो त्यावेळेस त्याला काय लावतात? त्याला सतापाच्या पाल्याचा ज्यूस देतात. बारकाल्या मुलांना येतो ना कोरफड सुद्धा खातात. खोकल्या खातात का? खातात का तुम्ही? खातात. चांगलं लागतं, असं काय नाही एवढी लागत. इसबगोल. इसबगोलवरती प्रश्न येऊन गेलाय. चार करायला इसबगोल कशासाठी वापरतात? तुमचं जर पोट दुखत असेल तर मित्रांनो काय वापरतात? इसबगोल. सो पित्त असेल, बरोबर, पोटदुखी असेल, अतिसार असेल, बरोबर, बद्धकोष्ठता असेल किंवा संधिवात असेल, याच्यासाठी काय वापरलं जातं? इसबगोल. इसबगोलच्या गोळ्या सुद्धा भेटतात, बरोबर आहे का? त्याच्यानंतर मित्रांनो अश्वगंधा ऐकलंय? कप. त्याच्यानंतर वात, दमा, कुष्ठरोग आणि त्वचा विकारासाठी जी वापरली जाते ती अश्वगंधा आहे. त्याच्यानंतर शतावरी. शतावरी ऐकले का रे? शतावरीचा उपयोग काय प्रामुख्याने? काय शतावरी? मेडिसिन यूज आहे का तिचा? बघा सगळ्यात महत्त्वाचं शक्तिवर्धक आहे. मूत खड्यावरती सुद्धा वापरली जाते. संधिवात सुद्धा आहे. शुक्रजंतूमध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा आहे. त्यानंतर प्रामुख्याने च्यवनप्राश. प्रत्येकाला वाटायचं नाही लहानपणी आपल्याला पण च्यवनप्राश मिळावा खायला. आठवते का? जेव्हा जाहिरात लागायची च्यवनप्राशची आणि मग ते पोरगं च्यवनप्राश खाल्लेलं उशावायचं. बॉर्नविटा वाले सुद्धा त्या वाटायचं ना आपल्याला पण बॉर्नविटा वगैरे प्यायला मिळावा. आणि मग कुठेतरी एखादा आर्मीमध्ये असेल तर त्याच्या घरी च्यवनप्राश असायचं, कारण ते कॅन्टीनमध्ये यायचं ना. मग आपण त्याच्याबरोबर कधी त्याच्या पाठीमागे लागल्यानंतर ते आपल्याला चमच्यावर देणार, बरोबर. आणि पहिल्या वेळेस खाणार वेळेस नंतर इच्छा नाही होत खायची. असं असतं ते च्यवनप्राश. अमिताभ बच्चन आठवते का? अमिताभ बच्चन. तर च्यवनप्राश आपल्यासाठी महत्त्वाचं, शतावरी त्याच्यासाठी वापरतात, बरोबर आहे का? बाकी मित्रांनो लेमन जिंजर सुद्धा आहे, बरोबर आहे का? आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती मागच्या युपीएससीला प्रश्न विचारला होता. काय विचारला होता? मागच्या वर्षी लेमन जिंजर वरती पेपरला प्रश्न विचारला होता. आता मला फक्त याचं मराठी नाव उद्या सांगायचं, चालेल का? लेमन जिंजर. बघा बऱ्याच जणांनी मागच्या प्रश्नाला युपीएससी लेमन जिंजर लक्षात. पुढे महत्त्वाचं मित्रांनो निलगिरी. निलगिरीचा उपयोग काय केला तो रे? निलगिरी कशासाठी? तेलासाठी, बरोबर आहे, बरोबर. अजून काय महत्त्वाचं? अजून महत्त्वाचं तुम्हाला माहित असेल, पहिलं वृक्षारोपणाच्या सामाजिक वनीकरणाच्या कामामध्ये तुम्हाला माहित असेल की निलगिरीची लागवड मोठ्या संख्येने केली जायची पहिली, बरोबर आहे का? नंतर त्याची लागवड बंद झाली का बरं? कारण काय त्याचं? कोण सांगते? काय? त्याच्या खाली दुसरं झाड वाढत नाही, लक्षात ठेवा, बरोबर. आणि दुसरं म्हणजे पाण्याची मात्रा प्रचंड संख्येने जाते, जमिनीतलं पाणी फार शोषून घेते. म्हणून निलगिरीची लागवड नंतर काय झाली? बंद झाली. त्याच्या खाली दुसरं झाड उगवत नाही. बघा तुम्ही निलगिरीचं झाड असेल त्याच्या खाली त्या परिसरामध्ये फक्त त्याची पालं पडलेली असतात, बरोबर आहे का? ते ध्यानात ठेवा. बाकी मित्रांनो कवट ऐकलं का? कवटाचा उपयोग काय? औषधी, खाद्यतेलासाठी. बाकी जाम आणि जेली बनवतात, बरोबर आहे का? पिकलेलं चांगलं मस्तपैकी कवट घ्यायचं, त्याच्यामध्ये गुळ कालवायचा, बरोबर आहे, आणि मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवायचं, दुसऱ्या दिवशी खायचं. एक नंबर कार्यक्रम. कवट, पिकलेलं कवट. आता महाशिवरात्रीला खातात ना बरेच जण, तर कवट लक्षात ठेवा. मला सांगायचं औषधी उपयोग काय याचा? एका समाज सुधारकांनी कवठापासून मित्रांनो तेल बनवलेलं होतं आणि त्याचा उपयोग कुष्ठरोगावरती औषध म्हणून केला होता. ते कोण होते? म्हणून त्यांना धन्वंतरी या नावाने ओळखलायचं. गरिबांचे सर्जन म्हणून कोण ओळखलायचं? ते कोण होते? विधवा विवाहाचे पुरस्कर्ते आहेत. ईस्ट इंडिया असोसिएशन मुंबई शाखेचे अध्यक्ष आहेत, बरोबर. बॉम्बे असोसिएशन 1852च्या स्थापनेमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आणि त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. ते म्हणजे कोण आहे? डॉक्टर भाऊ दाजी लाड. तर माहित असू द्या कवठापासून त्यांनी बनवलेलं होतं तेल, बरोबर आहे. निलगिरी माहिती आहे. बाकी पानं, सुगंधी तेल, सुगंधी द्रव्य तुमची माहिती आहे. पळस लक्षात ठेवा. मोगली हरण ऐकलं कधी? मोगली हरणाचा चिक असतो, बरोबर, त्याची गोळ्या सुद्धा घालतात, बरोबर आहे, शेळ्या मेंढ्यांच्या. त्याच्यानंतर तेल बनवतात साबण निर्मितीमध्ये, बरोबर आहे का? जखमेवरती पण वापरतात. ग्लिरिसिडिया ऐकलंय का? ग्लिरिसिडिया मित्रांनो हिरवळीचं खत म्हणून वापरतात. या ग्लिरिसिडियाचा अजून एक उपयोग सांगतो. हे रॅट रिपेलंट सुद्धा आहे. तर ग्लिरिसिडियाचा उपयोग आहे रॅट रिपेलंट. बघा आपल्यासाठी तुम्ही जर कधी फॉलोआउट वगैरे वाचले का? त्याच्यावरती काय डासांना मारत नसते, ते मारते ते पळून लावत असते. त्याच्यावर काय लिहिलं असते? काय असतं? रिपेलंट लिहिलं असतं. रिपेलंट म्हणजे काय? पळून लावणार. ते आपल्याला कसं जाहिरातीतच लागलं होतं, पळत पळत विमाना सारखं त्याच्यावरती लगेच त्याला मारते. बघितली जाहिरात कधी? ऑलआउटची जाहिरात बघितली असेल. त्याच्यातून ते बाहेर दूर येतो, दुराचा विमाना सारखा रॉकेट सारखा त्याला मारतो, बरोबर. मारत नाही, काय करतो? पळून लावतो. तसं रॅट रिपेलंट म्हणजे उंदरांना पळून लावण्यासाठी ग्लिरिसिडियाचा वापर करतात. त्याचबरोबर याचं हिरवळीचं खत म्हणून सुद्धा वापर केला जातो, बरोबर आहे का? जर कधी तुम्ही धान्य बिन्य असेल तर या ग्लिरिसिडियाचा पाला वगैरे स्टम सुद्धा चांगले होते. झाडाचे काय याची जर फांद्या बघितल्या नसेल ते सरळ वाढलेले असतात. स्टम सुद्धा बनवण्यासाठी याचा वापर करतो. आम्ही स्वतः करायचा. रिटा माहिती आहे बाबांनो? रिटाचा वापर काय केला जातो? साबण. जर जुन्या काळामध्ये साबण आणि जंतुनाशक म्हणून त्याचा वापर करायचा. आणि जनावर जर फुगलं मित्रांनो, त्याचं पोट फुगलं तर याच्या बिया सुद्धा मित्रांनो त्याला पाजलं जातं, तर ते नीट होतं. असं देखील आहे. त्याचबरोबर रक्तचंदन झालं आपलं. आणि भेंडी लक्षात ठेवा. बंदुकीची बट आणि मित्रांनो नाव तयार करायची. बंदुकीची बट म्हणजे काय रे? काय मुठीचा जो काय भाग आहे, बरोबर, ती बट ते कशापासून बनवतात? भेंडी. भेंडी महत्वाची. आपली भेंडी नाही बरं का? आणि ते झाड कसं काय बनवतो विचार करत बसायचा. त्याच्यानंतर अगरबत्तीच्या काड्या बनवण्यासाठी कसा वापर केला जातो? नटग्रास. कळतंय? नटग्रास कशासाठी वापरला जातं? अगरबत्तीच्या काड्या बनवण्यासाठी. लक्षात ठेवायचं, कळलं? आपल्यासाठी महत्वाचं, ज्याला लवाळा असं म्हणतात आपल्या, काय म्हणतात? लवाळा. तर लवाळ्याच्या काड्या कशासाठी? अगरबत्ती
निवडणुकीच्या काळ्या बनवण्यासाठी राहिलं का परीक्षेच्या दृष्टीने बाबांनो हे सगळं ओके झालं पाहिजे. आणि शेवट महत्त्वाचा मित्रांनो, आयोगाने विचारल्याचा प्रश्न, संत तुकाराम वनग्राम योजना, महाराष्ट्र शासनाची संत तुकाराम महाराजांच्या नावाने वनग्राम योजना आहे जी 2006 साली सुरू झालेली आहे. जी महत्त्वाची म्हणलं तर अवैध वृक्षतोडीवरती नियंत्रण आणि वनसंपत्तीचं संरक्षण करण्यासाठी आणि वन्यजीवांच्या महत्त्वाबद्दल जागृती करण्यासाठी सरकारने सुरू केली. साल कोणतं आहे? 2 वेळा प्रश्न विचारला 2006 सालावरती. किती वेळा? 2 वेळा. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. बाकी मित्रांनो भरपूर सारी मदत दिली जाते. राज्य स्तरावरती बक्षीस आहे 10 लाख, 5 लाख, 3 लाख आणि जिल्हा स्तरावरती उत्कृष्ट जे कामगिरी करेल त्याला बक्षीस दिली जातात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगाच्या माध्यमातून मित्रांनो काय केलं होतं? संत तुकाराम महाराजांनी जनजागृती केली होती का? महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाची स्थापना झाली 1974 प्रश्न आलाय आणि त्याचं जे काय मित्रांनो घोषवाक्य आहे तर ते कोणतं आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ 1974. राहिलं ना बाबांनो? ओके, इथं कंप्लीट झालं तुमचं वन. याच्या नोट्स मी तुम्हाला पाठवून देईल, ते तेवढे घ्या. बाकी आढावाले जावं का 5 जण 12 वाजता शक्य असेल त्यांनी आढावा कंप्लीट करून टाका तुमचा. महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ 1974. 1974 डन. याच्यावरती थोडेसे प्रश्न उद्याच्या लेक्चरला सुरुवात, नंतर मुद्दा चॅप्टर कंप्लीट करू. चलो बाबा, टेक केअर, काळजी घ्या. हो हो, हा जे दिले ते वाचायचं. नोट्स तुम्हाला ऑलरेडी भेटते. ऍडिशनल देतो मी शिवाजी, कळलं का?